आहे BT शहानी नवीन हिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पुणे येथे 25 वर्ष गणिताचं त्यांनी अध्यापन केलेलं आहे. 25 वर्ष त्यांनी शिकवलेलं आहे. युनियन बिब्लिकल सेमिनरी येथे मराठी हिंदी विभागाचे ते ट्यूटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ते अजूनही करीत आहे. SSC बोर्ड महाराष्ट्र परीक्षा मंडळ स्कॉलरशिप व NTS परीक्षेसाठी पेपर सेट करणे आणि मॉडरेटचं व भाषांतराचं काम त्यांनी जवळपास 23 वर्ष केलेलं आहे. महाराष्ट्रातील निराळा ख्रिस्ती मंडळांमध्ये प्रवचनं दिलेली आहेत आणि सुप्रसिद्ध असा ऑनलाईनवर ते प्रवचनकार आहेत. यूट्यूबवर त्यांनी जवळपास 800 ते 900 त्यांनी संदेश दिलेले आहेत आणि आध्यात्मिक जीवन केंद्र नसरापूर पुणे या ठिकाणी त्यांनी तेथील ट्रस्टीमध्ये 4 वर्ष काम केलेलं आहे. इंडियन ख्रिश्चन सेमिटरी ट्रस्ट हडपसर पुणे या ट्रस्टीचे ते ट्रस्टी मेंबर आहेत. विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे यशस्वी निवेदक व आयोजक ते आहेत. सुप्रसिद्ध ख्रिस्ती मासिक ज्ञानोदय अनेक लेखमालासह मागील 25 वर्षापासून सतत ते लिखाण करतात आणि त्यांचे अनेक वेगवेगळे मासिक आणि पुस्तकं पण आहेत. माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यांचं सध्या आणि हे त्यांनी मला बक्षीस म्हणून दिलेलं आहे. त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे आणि ते लेखक आणि त्याचप्रमाणे प्रवचनकार, त्याचप्रमाणे एक उत्तम आणि धाडसी असे पास्टर आहेत आणि शिक्षक पण ते आहेत. आणि शेवटी की अनेक ग्रंथांना त्यांनी प्रकाशित करण्यासाठी मदत केलेली आहे आणि फलदायी आत्मा या रूपामध्ये एक त्यांनी प्रकाशन पण केलेलं आहे आणि देवबाप त्यांचा उपयोग करून घेत आहे. आणि इथून पुढचं त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांची सेवा प्रभू अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. त्यांचा मुलगा चिरंजीव ओजेस हा व्हिडिओग्राफर आहे आणि 20-21 वर्षाचा आहे. आपल्यामध्ये तो उपस्थित आहे आणि फोटोग्राफीमध्ये त्याचप्रमाणे विविध साऊंड सिस्टम या सर्व मीडिया आहेत यामध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि देवबाप त्यांचा उपयोग बरोबर ते करून घेत आहे. देवबाप विशेष करून ओजसला पण विशेष समर्पित असं तरुण तो त्याला बनवो आणि त्याचं पुढचं भावी जीवनसुद्धा परमेश्वर तो आशीर्वादित करू. मी आपला अधिक वेळ घेत नाही. या समय आपण प्रार्थना करूया. आज आमच्यामध्ये विशेष पास्टर रवी त्रिभुवन आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दाची प्रार्थना आज आपल्या पाळक साहेबांसाठी आणि वचन ऐकणाऱ्यांसाठी करा. माईक घ्यावा. पास्टर रवी जे आहेत ते केज या ठिकाणी पोद्दार स्कूलमध्ये टीचरचं काम करतात. त्याचप्रमाणे बबन चंद्रशिव पास्टर यांच्याबरोबर ते सेवा करीत आहेत. आपण प्रार्थना करूया. परमपवित्र थोर आमच्या गौरवशाली देवा, नासुरी पुनरुत्थित येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या अंगणामध्ये आम्हा सर्वांना तू एकत्र केलेला आहेस आणि प्रभू प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावात आपल्या सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आपला प्रवास 10 वाजता सुरू झालेला आहे आणि आता जवळपास 45 मिनिट झाले आहे, 50 मिनिटं झालेले आहे आणि तो 1:30 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि अनेक लोकांना फार काळजी की कसं व्हायचं, इतक्या वेळ आम्ही कसं काय बसू शकतो. परंतु मी तुम्हा सर्वांना या समय आश्वासन देऊ इच्छितो की तुम्हीच शेवटी म्हणणार की अरे कसा वेळ निघून गेला आम्हाला कळालंच नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं सानिध्य आहे. ही काही माझी वैशिष्ट्य नाही, ही देवाचं सानिध्य आहे. आणि देव जेव्हा आपल्या आत्म्याच्या द्वारे चालवतो तेव्हा आम्हाला मोकळं करतो म्हणजे जेवढं पण डिस्टर्बन्स आहे तो दूर करतो. आणि जेव्हा तो डिस्टर्बन्स दूर करतो तेव्हा आम्हाला आनंद होतो. कारण की आम्ही देवाला सहज बघतो, त्याचं वचन याचा आस्वाद घेतो आणि त्याच्या स्पर्शाचा लाभ घेतो. आज किती लोक इथे देवाच्या स्पर्शाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर आणि त्या सर्व पीडा भोगण्यासाठी त्यांनी 18 तास, किती तास? 18 तास तो
त्या वेदनातून जात होता. त्यापैकी 6 तास वधस्तंभ आहे आणि प्रभूने आपल्याला 3च तास इथे दिलेले आहे. वेदना सहन करण्यासाठी नाही, तर वेदना आम्हासाठी त्यांनी कशा सहन केल्या. नंबर 2, आमच्या वेदना मुक्त करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला धन्यवाद असो की आपल्या मंदिराने उत्तम, सर्व हवेशीर आणि सुंदर गारवा देणारे असे सर्व इथे कूलर्स ठेवलेले आहे. त्यामुळे मला नाही वाटत काही वेदना आणि त्रास आपल्या सर्वांना व्हायला हवा. आणि यासाठी आज आपण देवाच्या वचनाकडे जात असताना परत एक वार पाळकसाहेबांनी माझं आणि माझा चिरंजीव ओजस याचं पुष्कळ कौतुक केलेलं आहे. परंतु देवामध्ये मी एक लीन नम्र सेवक आहे आणि प्रभूच्या मंडळीची सेवा करत असताना ख्रिस्ती मंडळी चर्च पुणे स्टेशन इथे माझं चर्च आहे. त्याचप्रमाणे क्राइस्ट चर्च हे पुणे कॅम्पमध्ये चर्च आहे. आणि 40 दिवस जे सेवा कार्य आमच्याकडे नियमित चालू असतं. सकाळी 6:30ची भक्ती, संध्याकाळी 6:30ची भक्ती, परत 8ची भक्ती. तर जवळपास मी या 40 दिवसात 70 ते 80 भक्ती घेतल्यानंतर इथे आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हां, तर मी एकदम तयार आहे. परंतु प्रेज द लॉर्ड, ती काही देखील नाही देवाच्या समोर, कारण की ही सर्व कृपा, ही सर्व शक्ती देवाने मला पुरवलेली आहे. त्याचप्रमाणे ओजस देखील आमच्यामध्ये आहे आणि त्याचं देखील या क्षेत्रामध्ये पुण्या येथे, मुंबई येथे, महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी मोठं नाव आहे. तो लॉजिस्टिकमध्ये मास्टर्स करत आहे. त्याचप्रमाणे आपण कदाचित ऐकलं असेल की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, जिथे भारतातले सर्व जे मोठे कलाकार तयार होतात, फिल्म इंडस्ट्रीचे लोक तयार, तिथे त्याचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे तो मोठ्या त्या कार्यामध्ये तत्पर असा आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो की अशा प्रकारच्या सेवा कार्यातून मी जात असतो. आजच सकाळी मी माझ्या चर्चचा फॉलोअप, दोन्ही चर्चचा फॉलोअप घेतला. त्यांनी म्हटलं पाळकसाहेब संध्याकाळी मयत आहे. म्हटलं आता बीडवरून मी काही येणं मला शक्य होणार नाही क्राइस्ट चर्चपर्यंत. आणि ह्या सर्व गोष्टी आहे प्रियानो. प्रत्येकजण इथे जबाबदार व्यक्ती आहे. प्रत्येकाची विविध कौटुंबिक जबाबदारी आहे, विविध त्यांना निश्चितच व्यवसायाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये देखील जबाबदारी आहे. आणि या जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला एक सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही दिलेली आहे की आम्ही देवाचे निवडलेले पात्र आहोत. प्रेज लॉर्ड. आणि ते शुद्ध असावं, ते शुद्ध असावं. कारण की आपण कुठे देखील पाणी प्यायला जातो आणि ती बाटली किंवा ते पात्र जर अशुद्ध असेल तर आपण त्याचं पाणी पिणार आहे का? नाही पिणार. आपण पिणारच नाही. त्याच्यातून जर दुर्गंध येत असेल, वास येत असेल, ते देखील आपण ग्रहण करणार नाही. परंतु जेव्हा ते पात्र आपण आपल्या हाताने शुद्ध करतो, तेव्हा त्या पात्रातून किंवा त्या ग्लासमधून आपण पाणी पितो आणि मग आपण तृप्त होतो. त्याचप्रमाणे प्रियानो, आम्ही सर्व अशुद्ध आहोत, आम्ही सर्व दुर्बळे आहोत. आमच्यामध्ये काही पात्रता आणि योग्यता नाही. परंतु येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी नुसतं आजच नव्हे, तर मागील 2000 वर्षापासून तो आणि त्याचा आत्मा जो तो तुम्हाला आणि मला चालवतो, तो वधस्तंभाच्या पाशीच आम्हाला घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. कारण की शुद्धतेचा इतर कोणताही मार्ग जगामध्ये नाही आणि तो मार्ग आहे हा वधस्तंभ. आणि आज आपण या स्क्रीनकडे देखील लक्ष ठेवावं, कारण की याद्वारे देखील आज देव अनेकांच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या चित्रामध्ये आपल्याला एक मूवी दिसत आहे, द पॅशन ऑफ क्राइस्ट. कदाचित आपल्या अनेकांनी बघितलं असेल. त्याचे छोटे शॉर्ट्स मी आपल्याला दाखवत आहे आणि ते आपण वधस्तंभावर बघत आहे. आणि ते अतिशय क्रूरतम एका व्यक्तीला किंवा एका मानवाला कशा प्रकारे छळलं जातं हिची परिसीमा गाठली गेलेली आहे. आणि त्यांचे जे प्रोड्युसर आहे किंवा त्यांचे जे डायरेक्टर आहे ते येणे प्रकारे म्हणतात मेल गिब्सन, की यामधले अनेक गोष्टी आम्ही रेकॉर्ड केल्या, चित्रित केल्या. परंतु नंतर जेव्हा आम्ही ते ऑडिट करायला बसलो किंवा ते बघायला बसलो, तेव्हा ती इतके क्रूरतम होते की ते चित्र बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जर ते ठेवलं तर कोणी देखील टॉकीजमध्ये किंवा या चित्रपटाला बघायलाच येणार नाही. इतकं अंगावर काटे आणणारं, इतकं आम्हाला भयभीत करणारं चित्र हे तिथे निर्मित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अनेक असे वेदनामय चित्र किंवा सीन कट करून टाकले. प्रियानो, हे तर झालेलं आहे. आपण कट करू शकतो काही गोष्टी, काही गोष्टीला डोळे झाक करू शकतो आहे ना. आपल्याला बघवत नाही, बाई आम्हाला बघवत नाही, मी डोळेच बंद करून घेतले.
असं म्हणून डोळे बंद करून घेतो. अनेकदा ऐकायला आवाज येतो, आपण आपले कान बंद करून घेतो, आम्हाला ऐकायचं नाही, इतका वेदनामय आवाज आहे. परंतु प्रियांनो, ते सर्व येशूने सहन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी सुरुवातीला सांगितलं 18 तास तो वेदनातून जात असताना 6 तास त्यांनी जे काय वधस्तंभावर जे काय आम्हाकरता सहन केले आणि त्या समयी जे विविध 7 उद्गार त्यांनी काढलेले आहे, त्यावरच आज आपण मनन करणार आहोत. आणि या 7 उद्गाराकडे लक्ष लावत असताना मी परत एक बार आपल्याला सांगू इच्छितो की हे उद्गार हे आपण आपल्या स्मृतीमध्ये ठेवा, याची आठवण ठेवा. हे येशूचे उद्गार आहे आणि ते पवित्र शास्त्रातल्या या सर्व शुभवर्तमानाच्या 4 विविध शुभवर्तमानातून आम्हासाठी घेण्यात आलेले आहे. आणि 7 हा परिपूर्णतेचा आकडा आहे. प्रेज द लॉर्ड. 7च्या पुढे 8 पण नाही जाता कामा, 6वर पण नाही, 7वर प्रत्येक गोष्ट थांबते आणि ती तुम्हाला आणि मला परिपूर्ण आत्मिक जीवन देण्यासाठी पुरेसं आहे. प्रेज द लॉर्ड. तर मला विश्वास आहे की 6मध्येच कोणी जाणार नाही मधून निघून, आणि मी 8 घेणार नाही, मी 7वरच थांबणार आहे. कारण की आपल्याला येशू ख्रिस्ताचा अर्पण परिपूर्ण लाभलेला आहे. प्रेज द लॉर्ड. थोडंसं नाही, टप्प्याटप्प्याने नाही, कमी जास्त नाही. जे काही देवाला पित्याला अपेक्षित होतं त्या पुत्राने तुम्हा आणि माझ्यासाठी ते दिलेलं आहे. त्यामुळे मला 3 तासात संपवायचं आहे आणि मला जरा जास्त वेळ घ्यायची सवय, परंतु मी प्रयत्न करणार आहे की 3 तासात हे 7 उद्गारावर जे विश्लेषण आहे ते आपल्यापर्यंत मी नेणार आहे. आणि ह्या विश्लेषणाकडे किंवा या अभ्यासाकडे किंवा या चिंतनाकडे, या मननाकडे आपण जात असताना विशेष करून आपण लक्ष देऊया की प्रभू आज आम्हाला काय दाखवू इच्छित आहे. हे उद्गार मागील 2000 वर्षापासून नियमित विविध मंदिरामध्ये किंवा विविध धार्मिक क्षेत्रामध्ये याचा नियमित चिंतन होत आलेलं आहे. यामध्ये काही देखील बदल झालेला नाही. पहिले 7 होते, आजही 7 आहे. आणि त्यामध्ये जे विविध वक्ते किंवा प्रभूचे सेवक बोलतात त्यामध्ये पण थोडंफार इकडे तिकडे थोडेफार बदल असेल, परंतु त्यामध्ये देखील फार बदल नाही. कारण की देव म्हणतो मी आज आणि काल आणि युगानुयुग कसा आहे, सारखा. तो कधी बदलणार नाही, तो कधी बदलणार नाही. आणि जर तो कधी बदलणार नाही तर बदलणारे तुम्ही आणि मी आहोत. आणि आज आपल्याला आपलं हृदय आणि अंतःकरण देवाला या प्रकारे समर्पित करायचं आहे की तुम्हाला आणि मला देखील पूर्णता प्राप्त व्हावी आणि त्याद्वारे देवाचा गौरव व्हावा, याकरता आज आपण इथे आलेले आहोत. आपण पहिल्या उद्गाराकडे जाणार आहोत. जस्ट पहिल्या उद्गाराकडे आपण जाणार आहोत आणि लूकऋषुभ वर्तमान याचा 23वा अध्यायामध्ये आपण जाऊया. आणि गोष्टी आहे मी थोडंसं स्किप करत आहे, मधून मी ते घेईन, परंतु लूकऋषुभ वर्तमान याचा अध्याय 23 यामध्ये आपण जाऊया. आणि मी आपल्यासाठी वाचतो 32व्या वचनापासून पुढे. त्याच्याबरोबर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर दुसऱ्या 2 जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खेळण्यात नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे तर एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशूने पहिला उद्गार वचन 34 लूक 23:34 येशू म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. हे बाप्पा यांना क्षमा कर. क्षमाशीलता, फॉरगिवनेस, यावर पहिला उद्गार आहे. आणि याकडे जात असताना या वधस्तंभाच्या वाटचालीकडे येशू ख्रिस्त जो आहे तो हे बाप्पा यांना क्षमा कर कोणाकडे प्रार्थना करते सांगा बरं? तो पित्याकडे. पिता म्हणजे कोण? योसेफ का परमेश्वर? हां, कारण की देहिक पिता हा योसेफ होता, परंतु ज्याचा आत्मिक पिता म्हणूया किंवा स्वर्गीय पिता आहे तो आहे पिता परमेश्वर यहोवा. आणि त्याच्याकडे तो प्रार्थना करत आहे की हे पिता यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही. प्रियांनो, एकच गोष्ट काल देखील मी उदाहरणामध्ये सांगितलेली आहे की प्रार्थना ही तुमच्या आणि माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा एक आत्मिक भाग आहे. प्रेज द लॉर्ड. जसं पक्षी आहे,
पक्षीला उडण्यासाठी किती पंखाची गरज आहे? एक पंखाने उडणारा पक्षी बघितला का तुम्ही? नाही. काही लोक नुसते प्रार्थना करतात पण पवित्र शास्त्र वाचत नाही. काही जण नुसतं पवित्र शास्त्र वाचतात परंतु प्रार्थनाच करत नाही. आणि हे दोन पंख आहे, एका बाजूला प्रार्थना आणि दुसऱ्या बाजूला पवित्र वचन. आणि या दोघांचा मेळ जेव्हा योग्य प्रकारे जुळतो, म्हणजे जेवढी प्रार्थना तेवढंच आपल्याला पवित्र शास्त्र वाचा. जास्त आपण पवित्र शास्त्र वाचतो तर प्रार्थनाही अधिक व्हायला पाहिजे, प्रार्थना अधिक तर पवित्र शास्त्र. आणि जेव्हा या दोघांचा मेळ जुळून येतो तेव्हा आपल्यासारखा हा आत्मिक पक्षी, आता हा आत्मिक पक्षी आहे, हा साधारण पक्षी नाही, कारण की तो प्रार्थना पण करतो आणि पवित्र शास्त्र पण तो त्या स्वर्गीय देशाकडे, ज्याला आपण म्हणतो सियोन देश, हमारा हे देश, त्याच्याकडे त्याची वाटचाल होते. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी तुम्हाला आणि मला गरुडासारखं उंच उंच भरारी घेणारं केलेलं आहे व त्याची अपेक्षा देखील आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने देखील आपल्या या प्रथम उद्गारामध्ये प्रार्थनेपासून आरंभ केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, जे नियमित बायबल वाचतात, पवित्र शास्त्र वाचतात, की येशू एकांतामध्ये जाऊन देखील प्रार्थना करत असतात, ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक प्रार्थना. त्याच्याबरोबर शिष्य नसेल, तो एकांतामध्ये वैयक्तिक प्रार्थना करत होता. तो शिष्यांबरोबर सामूहिकरित्या देखील तो काय करत होता? प्रार्थना करत होता. आणि वधस्तंभावर जेव्हा त्याला आता दिसत की काही क्षणानंतर मी आपला प्राण माझ्या पित्याच्या स्वाधीन करणार आहे, तिथे देखील तो प्रार्थना करत आहे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जे प्रार्थना करतात ते येशूला फॉलो करतात. प्रेज द लॉर्ड. मला आनंद आहे, मला शांती हवी आहे, मला माझी गरज आहे, त्यापुरतंच नव्हे तर नियमित प्रार्थना करणारे लोक हे येशूला अनुसरतात, हे येशूच्या मागे चालतात. येशूने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जेव्हा सर्व शिष्य झोपी जात असते, तर शिष्य इतर कामामध्ये तो अरण्यामध्ये जाऊन, तो डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. मला सांगू द्या, जरी तो एक मानवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये होता आणि तो नेहमी म्हणायचा की मी मानवाचा पुत्र आहे, परंतु देखील तो देवाचा पुत्र होता, तो स्वतः देव होता. आणि देवाने एवढी प्रार्थना करावी का? आपल्याला जर देव केलं तर आपण प्रार्थनाच नाही करणार. तुम्ही म्हणाल की माझ्याच नावाने प्रार्थना करा, मी कशाला लोकांसाठी प्रार्थना करू. येस, अनेकदा पाळक वर्ग देखील, आम्ही आपल्या पाळक साहेबांबद्दल बोलत, आमच्याबद्दल की आम्ही देखील प्रार्थनेमध्ये अनेकदा कमी पडतो, कारण की आम्हाला माहीत आहे की आता आपल्याला जायचं आणि प्रार्थनाच करायची. परंतु प्रियांनो, प्रार्थना प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. जितकी अधिक प्रार्थना आहे, जो जितक्या अधिक गुडघ्यावर जीवन जगतो तो तितक्या देवाच्या सहभागितेत जवळ असतो. प्रेज द लॉर्ड. आणि या समयी आपल्याला असं दिसत आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेच्या आरंभ करतो. आणि येशू ख्रिस्त प्रार्थनेच्या द्वारे आरंभ करत असताना तो कोणासाठी प्रार्थना करतो हे देखील महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण आपल्या नातलगांसाठी प्रार्थना करतो, आपल्या घरासाठी प्रार्थना करतो, आपल्या समस्येसाठी प्रार्थना करतो, आपल्या पालकांसाठी प्रार्थना करतो, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतो. परंतु हे सर्व आपले जवळचे लोक आहेत, हे सर्व आपल्यावर प्रेम करणारे लोक आहे किंवा आपण त्यांच्याबरोबर वावरतो. परंतु येशू ख्रिस्त कोणासाठी प्रार्थना करत आहे? तो छळणाऱ्यांसाठी, ज्याला आपण शत्रू म्हणतो, त्यांच्यासाठी प्रारंभ करतोय प्रार्थनेचं. प्रेज द लॉर्ड. कठीण आहे प्रियांनो, या दिवसामध्ये आम्हाला हे जास्त करायचं आहे, कारण की ती वेळ आलेली आहे की आम्हाला अधिक आपल्या कोणासाठी प्रार्थना करायची? शत्रूंसाठी. कारण की आपल्याला माहिती आहे की आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे. प्रेज द लॉर्ड. ते जे आपण शत्रू म्हणतो, कोणीही जाती, कोणताही धर्माचा कोणताही व्यक्ती हा आमचा शत्रू नव्हे, तर त्याच्या मागे कार्य करणारा जो आहे, जो सैतान आहे, तो अंधकाराची दुरात्मा समूह आहे, ते जे त्याला हस्तक म्हणून ह्या व्यक्तींना किंवा या रक्तमांसाच्या व्यक्तींना वापरतात, आपण त्या व्यक्तींसाठी प्रार्थना करायची आहे. कारण की येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीसाठी जो तुम्हाला आणि मला छळतो त्याच्यासाठी देखील प्राण अर्पिलेले. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्या प्रथम उद्गारामध्ये कोणासाठी प्रार्थना केली? शत्रूंसाठी प्रार्थना केली. जे त्याला छळत होते त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी त्याच्या हातावर खिळे ठोकलेले आहे त्याच्यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी त्याला फटके मारलेले त्याच्यासाठी प्रार्थना केलेली. ज्यांनी त्याच्या डोक्यावर वेताने मारलेले त्याच्यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी त्याची टिंगल उडवलेली आहे त्याच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि तो इथून आरंभ करतो. आणि यासाठी
ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की क्षमाशीलता ही आहे क्षमाशीलता. कारण की प्रार्थना तेव्हाच होते जेव्हा आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो. जर आपल्या मनामध्ये क्षमा नाही तर आपण त्याच्यासाठी प्रार्थना करणार का? नाही. आपल्या मनामध्ये चांगले विचारच येणार नाही तर प्रार्थनेची तर बाबच दूर. आज देखील आपण विचार करा, आपल्या अंतःकरणामध्ये परीक्षण करा की जे लोकच्या बद्दल आपल्या मनामध्ये चांगले विचार येत नाही आपण त्याच्यासाठी प्रार्थना करत नाही. आणि म्हणतो काय करायचं त्यांच्यासाठी प्रार्थना, देव आहे ना तो बघून घेईल त्यांना. आपण अशा प्रकारे देवाच्या न्यायाचा किंवा देवाच्या क्रोधाच्या बद्दल विचार करत असतो. कारण की मुखाने जरी आपण म्हटलं परंतु आपलं अंतःकरण दुखावलेलं आहे, आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, आपल्या अंतःकरणामध्ये घृणा आहे. परंतु येशू ख्रिस्त हा क्षमाशील होता आणि क्षमाशील असल्या कारणाने त्यांनी त्या शत्रूंकडे बघितलं, परंतु तो शत्रूंकडे बघत असताना तो प्रीतीने भरून गेला. प्रेज द लॉर्ड. हां, क्षमासाठी अगोदर काय आवश्यक आहे? प्रीती. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. कोणी देखील चांगला व्यक्ती नाही जगामध्ये, आम्ही देखील चांगले नाही, परंतु त्याचे प्रीतीस्तव तो प्रायश्चित करणाऱ्यांना क्षमा करतो. आणि यामुळे आज जेव्हा आपण क्षमाशीलतेकडे जातो तेव्हा ही बाब लक्षात ठेवायचं. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. एकच अर्पण आहे. आता जगामध्ये प्राणी अर्पण्याची गरज नाही. आता बकरे किंवा मेंढे किंवा इतर कोणतेही प्राणी होले यांची अर्पण्याची गरज नाही. तर आता गरज आहे येशू ख्रिस्त जो तुम्ही आणि माझ्यासाठी वलांडण्याचा कोकरा म्हणून अर्पिलेले गेले आहे त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्याची गरज आहे. आणि त्यामुळे जर येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्या वलांडण्याच्या कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे जर तुम्हाला आणि मला तारण मिळालेलं आहे तर आपण त्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे. येशू ख्रिस्त जेव्हा जन्माचा झाला तेव्हा असं म्हटलेलं आहे की जन्माच्या समय त्याला तू याचं नाव येशू ठेव, कारण की तो सर्व जगाला प्रजेला पापापासून तारणारा आहे. मत्तेकृत शुभवार्ता 1 अध्याय 21व्या वचनामध्ये लिहिले की तारण देण्यासाठी येशू जन्मलेला आहे. आणि जर तो जन्मलेला आहे तर त्या बाप्तिस्मा करणारा जेव्हा योहान आणि त्याचं एन्काउंटर होतं तो त्याला प्रथम बघतो, तो म्हणतो हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. बघा, देवदूत म्हणतो की ह्याचं नाव येशू ठेव, कारण की हा तारण देणारा आहे, हा मुक्ती देणारा आहे, हा जीवन देणारा आहे आणि हा वधस्तंभावर मानवासाठी प्राण अर्पिणारा आहे. तर बाप्तिस्मा करणारा योहान जो येशूच्या पुढे आलेला आहे तो देखील म्हणतो की हा जो आहे तो देवाने पाठवलेला कोकरा आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये वधस्तंभ जन्मतेपासून त्याच्यासाठी योजलेला होता. प्रेज द लॉर्ड. हा त्याच्या जीवनामध्ये योजलेला होता की तुला एक दिवस जगाच्या पापासाठी मरण पावायचं आहे. प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये जेव्हा जन्म घेतो त्याला वाटतं माझ्या हातून चांगले कृत्य घडावे, मला एक प्रसिद्धी मिळावी, झालं तर माझं नाव एखाद्या चौकाला मिळावं, झालं तर माझ्या नावाने एखादा पुतळा जरी उभारला तरी किती आनंदाची बाब आहे. कदाचित काही अवॉर्ड गव्हर्नमेंटचे मला मिळावे. आणि ह्या सर्व कल्पनेने तो आनंदित होतो, कारण की ते फोटो आणि ते चित्र जेव्हा ते बघितले जातात तर त्याचा वैभव त्या चित्रातून फोटोतून दिसत असतो. परंतु येशू ख्रिस्ताच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या चित्राकडे बहुतांशी समय काय दिसतं? त्याच्या खांद्यावर वधस्तंभ लादलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे सिंहासनावर बसलेला येशू ख्रिस्त आपल्याला दिसतो का? जास्त नाही दिसत. की त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवलेला आहे, तो हिरे जवाहरातने जडलेला असंही दिसत नाही. आपल्याला दिसतं त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, परंतु कशाचा मुकुट आहे? काट्यांचा मुकुट. त्याच्या खांद्यावरच्या मागे सिंहासन नाही तर त्याच्या खांद्यावर काय दिसत आहे? वधस्तंभ आहे. त्याच्या हातापायातून काय दिसत आहे? रक्त ओघळत आहे. या सर्व काही चित्र बघितल्यानंतर कोणी देखील त्याला राजा, कोणी देखील त्याला वैभवी असं म्हणणार नाही. तर त्याच्या चित्राच्याकडे बघून किंवा त्या प्रतिमेकडे बघून आम्हाला असं वाटतं की हा काय अवस्था आहे, हा असा देव असू शकतो काय? जगामध्ये कोणताही देवाचं असं चित्र आपण कधी बघू शकत नाही आणि त्याचा विचारही कोणी करणार नाही. जर असं जर एखाद्या देवाला
दाखवलं तर आपण म्हणू की त्या देवाचं ते काय केलेलं आहे, त्याचं मानहानी केलेली आहे. मानहानी केलेली असं लोक म्हणतील, हे आमच्या देवाला असं काय टाकलं. परंतु ख्रिस्ती लोक त्या चित्राला सन्मानाने बघतात, कारण की त्याला माहिती आहे माझ्यासाठी ते सर्व काही येशूने सहन केलं. प्रेज द लॉर्ड. माझं चित्र असं असायला पाहिजे होतं वधस्तंभावर. मी अशा वधस्तंभावर हवा होता, परंतु मला येशूने सिंहासन देण्यासाठी, प्रेज द लॉर्ड, स्वर्गीय मुकुट देण्यासाठी हे सर्व काही सहन केलेले आहे. काय देण्यासाठी? सिंहासन. काय देण्यासाठी? मुकुट. कोणता मुकुट घेतला? काठ्यांचा मुकुट घेतलेला. आणि यासाठी प्रियांनो, आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा येशू ख्रिस्ताने आपल्या प्रार्थनेचा आरंभ जो केलेला आहे, तो प्रार्थनेचा आरंभ कशाने केलेला आहे? क्षमेच्या प्रार्थनेने केलेला आहे. आणि त्यामुळे क्षमेच्या प्रार्थनेसाठी जेव्हा तो एक व्यक्ती येतो जो पंगू होता किंवा निश्चितच पक्षघाती होता, आणि येशू ख्रिस्ताच्या समोर त्याला उतरवण्यात आलेला आहे, आणि येशू ख्रिस्त त्याला आरोग्य देणाऱ्या विश्वासाने एक कॉट जे आहे वरून खाली सोडण्यात आलेली आहे 4 जणांनी. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला बघतो तेव्हा येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला येणे प्रकारे म्हणतो की मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. मुला तुझ्या पापांची क्षमा, चल उठ, आपली बाज घेऊन चालू फिरू लाग. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 103 मध्ये लिहिलेलं आहे, आधी तो तुझ्या दुष्कर्म्यांची क्षमा करतो आणि मग तुझे रोग बरे करतो. परत एक तरी पहिले काय? क्षमा की रोग बरे करणे? सांगा. क्षमा हवी आहे की रोग बरे करायला? अनेक जण म्हणतात ते रोग बरे झाले ना, बस झालं पाळक साहेब, आजार, टेन्शन, भीती सर्व काही आम्हाला मिळालं ना, मग ते क्षमेचा आपण नंतर विचार करू. अद्याप भरपूर जगायचं मला. जगण्यासाठी ना सर्व या गोष्टी लागतात. क्षमा ही काही एवढी महत्त्वाची नाही आहे. आपण क्षमेला महत्त्व देत नाही. आपण क्षमेला आपल्या जीवनामध्ये महत्त्व देत नाही, कारण की आपल्याला असं वाटतं की हे काय किरकोळ बाब आहे, काही मोठी गोष्ट नाही. परंतु धन, पैसा, नोकरी, मान, सन्मान या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. की पाळकसाहेब आरोग्यासाठी प्रार्थना करा, पाळकसाहेब आमचं कल्याण होण्यासाठी प्रार्थना करा, पाळकसाहेब आमच्या घराला बरकत मिळावं यासाठी प्रार्थना करा. आणि पाळकसाहेब करतात. परंतु येशू ख्रिस्त आणि स्तोत्रकर्ता देखील म्हणतो की अगोदर दुष्कर्मांची क्षमा आणि मग रोग बरे करणे. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, हे काय आहे? दुर्भाषण झालेलं आहे. हे दुर्भाषण कोणतं दुर्भाषण आहे? की पिता परमेश्वर यहोवा यालाच पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. आणि हा मानव कसा म्हणू शकतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे? कारण की येशू हा जगामध्ये एक मानवाचा पुत्र म्हणून राहत असताना, योसेफाचा पुत्र म्हणून वावरत असताना हा पापांची क्षमा करतो. म्हणजे ह्यानी यहोवा परमेश्वराची जागा घेतलेली आहे. आणि जर तो यहोवा परमेश्वराची जागा घेतली तर त्याचं काय आहे? ह्यांनी काय केलेलं आहे? दुर्भाषण. आणि नियमशास्त्रामध्ये पिता परमेश्वराच्या विरोधात दुर्भाषण करणाऱ्याचे दंड काय होता? मृत्यूदंड. काय होता? मृत्यूदंड. म्हणजे वधस्तंभ. वधस्तंभ हा ॲक्च्युली आपण जर बघितलं तर इथे काय नियमशास्त्र यामध्ये नव्हतं मोडत, ते धोंडमार करणारे लोक होतं. हे सिरियन आहे. हे जे पनिशमेंटचा प्रकार आहे, दंड देण्याचा प्रकार आहे किंवा मृत्यूपर्यंत नेण्याचा प्रकार आहे, हे विविध प्रकार आहे. भारतामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की क्रूरतम जर एखादा अपराधी सापडला तर त्याला काय देतात? मृत्यूदंड. मृत्यूदंडमध्ये काय केलं जातं? त्याला फाशी दिली जाते. हे वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. आणि इस्रायलमध्ये नियमशास्त्रामध्ये धोंडमार, आपल्याला माहिती आहे स्टेफन ज्यांनी दुर्भाषण केलं तर काय केलेलं होतं? त्याला गावाच्या वेशीच्या बाहेर करून त्याला काय केलं होतं? धोंडमार केलेली होती. तर हे धोंडमार हा प्रकार होता. आणि इथे आपल्याला असं दिसतं की आता ह्याला जगण्याचा अधिकार नाही, कारण की ह्याने स्वतःला देव म्हणून घेतलेलं आहे, परमेश्वराची जागा घेतली. तरी देखील येशूने दुर्भाषण केलं. येशूला माहीत नव्हतं का की हे स्टेटमेंटचा काय रिप्लाय येणार आहे? येशूला माहीत होतं. येशूला माहीत होतं. तरी देखील त्यांनी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की जन्मापासूनच त्याच्यासाठी वधस्तंभ नियोजित केला होता. आणि त्यामुळे तो वधस्तंभाला किंवा मृत्यूदंडाला कधी देखील घाबरणारा नव्हता. तर तो कशाला घाबरत होता? पापमय जगामध्ये जे लोकांचा जो नाश होतोय ते त्याला दुखावत होतं, ते त्याला त्रास देत होतं. त्यामुळे तो रडला. तो म्हणतो, यरुशलेम यरुशलेमा,
संदेष्टांचा घात करणारा व नाश करणारे कृष्ण, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते, तशी माझी देखील इच्छा होती की तुम्ही माझ्या पंखाखाली हो, परंतु तुमची इच्छा नव्हती. हो प्रियांनो, आज देखील त्यांची इच्छा नाही की तो प्रभू येशू ख्रिस्त जो 2000 वर्षा अगोदर आलेला आहे तो तोच मसीह आहे ज्याची आम्ही वाट बघत आहोत. आणि आज प्रियांनो, खरोखर तुमची आणि माझ्याबद्दल येशू म्हणतो की तुम्हाला देखील त्या आश्रयाचं कवच ठेवून सुरक्षित करण्याची माझी इच्छा आहे. परंतु तो तेच म्हणतो की प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादित असो. नुसतं एक जावळ्याच्या रविवारी पुरेसं नव्हे, तर आम्ही निरंतर म्हणायला पाहिजे की येशू, जेव्हा जेव्हा मी प्रार्थना करतो माझा राजा उतरून येतो आणि मला सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक समय त्याचे कान माझ्या प्रार्थनेकडे लागून असतात, त्याचे नेत्र माझ्या प्रत्येक दशेकडे लागून असतात. त्यामुळे मी जेव्हा प्रार्थना करतो माझा येशू माझ्यासाठी उतरून येतो. हा आपला विश्वास नुसता विश्वास नव्हे, तर तो येशूची सानिध्य, समक्षता, पवित्रता तुमच्या आणि माझ्यामध्ये घेऊन येतो. आणि याकडे आपण जात असताना एक उदाहरण मी आपल्याला देतो. आणि त्या उदाहरणामध्ये अशा प्रकारे आपण बघतो की एक व्यक्ती आहे, समजा एक व्यक्ती आहे आणि दुसरा व्यक्ती आहे, आणि एक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने जर मारलं आणि त्याने देखील पलटून त्याला मारलं, तर काय होणार आहे? ही मारामारीचा सत्र हा चालूच राहणार आहे. आज तो 2 लोक घेऊन येईल, वेळ मिळाल्यानंतर पुढच्या वेळेस तो 2 लोक होईल, आणि या प्रकारे ही मारामारीचं सत्र कायम चालू राहील. समजा एक व्यक्ती आहे आणि त्याने दुसऱ्याला मारलं, पण मार खाणाऱ्या व्यक्तीने गपचूप सहन केलं, गपचूप त्याने सहन केलं, तर मग काय होणार आहे? कोणी येईल आणि त्याला बडून जाणार आहे, कारण की हा मार खाण्याचा, हा भित्रा व्यक्ती आहे, घाबरट व्यक्ती आहे. तिसरी केस बघा, एक व्यक्ती आला आणि त्याने त्याला मारलं आणि त्यांनी म्हटलं की भावा, तू जरी मला मारलेलं आहे, परंतु तू काय करते तुला कळत नाही, मी निरपराध आहे, देवाने तुला क्षमा करावी, देवाने तुला क्षमा करावी. गपचूप मार खाण्याच्या बद्दल त्या व्यक्तीला काही वाटणार नाही, परंतु मारणारा व्यक्ती जेव्हा ऐकतो की समोरचा व्यक्ती मार तर खात आहे, परंतु तो म्हणतो की देव बाप्पा तू ह्या व्यक्तीला क्षमा करावी, कारण की सत्य काय हे तुम्हाला कळावं. या दिवसामध्ये प्रियांनो, ख्रिस्ती समाजावर अशा प्रकारचे विविध हल्ले होत असताना आम्ही काय करत आहोत? आम्ही निश्चितच आपले जे अधिकार आहे त्याचं संरक्षण तर करायचं आहे, परंतु आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे की प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडून आण. मागील दिवसामध्ये माझ्या पुस्तकाचा प्रकाशनाकर साठी जेव्हा श्रीपाद सबनीस हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, आणि ते आले आणि त्यांनी म्हटलं की मी सर्व धर्मांचा अभ्यास केला, परंतु जगामध्ये मी एकच असा देव सापडला जो मार खाल्ल्याच्या नंतर देखील शत्रूंसाठी प्रार्थना करतो. इतर सर्व धर्मियांमध्ये मला असं दिसतं की त्यांनी त्याचा प्रतिकार केलेला आहे, परंतु ह्या व्यक्तीचा प्रतिकार करण्याचा जो परिणाम आहे किंवा प्रतिकार करण्याची जी स्टाईल आहे ती वेगळी आहे, आणि तो त्या शत्रूंसाठी प्रार्थना करतो. आणि त्यामुळे ही क्षमाशीलतेमुळे आज ज्या वधस्तंभाच्या जवळ 8-10 लोक उभे होते, बहुतांशी स्त्रियाच होत्या, किंवा येशू ख्रिस्ताचे 70-72 शिष्य होते, आज त्यापेक्षा 70-72 पेक्षा जास्त देश हे बहुसंख्य ख्रिस्ती आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू येशू ख्रिस्ताचा. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांची संख्या 70 आणि 72 येशू ख्रिस्ताच्या काळात होती. आज 127 देशांमध्ये बहुसंख्येमध्ये जवळजवळ 105-110 देशांमध्ये बहुसंख्य ख्रिस्ती आहे. काय? येशू ख्रिस्ताने आपलं कार्य 3.5 वर्षात संपवलं आहे, परंतु प्रियांनो, जी क्षमाशीलता, जी प्रीती ती यांनी प्रकट केलेली आहे, ती आज देखील त्याच्या शिष्यांच्या द्वारे, त्याच्या प्रेषितांच्या द्वारे जगाला सांगितली जाते. आणि क्षमाशीलता लोकांचे हृदय बदलत आहे. नुसतं हृदय बदलत नाही, तर जगामध्ये मोठी उलथापालथ करत आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो, आम्हाला या पवित्र मंदिरामध्ये आल्यानंतर पहिल्याच उद्गाराच्या वेळेस येशू शिकवत आहे की तुम्ही आणि मी किती क्षमाशील आहोत.
जर आम्ही येशू ख्रिस्ताच्या प्रीतीत चालतो आणि म्हणतो आमच्यामध्ये येशूची प्रीती वस्ती करते, मी येशूवर प्रेम करतो, येशू माझा राजा आहे, येशू माझा मालक आहे, येशू माझा चालक आहे, उत्तम अशा सर्व गोष्टी माझा येशू मला जसं मैं हात उठाकर गाऊंगा योग्यता से बढ़कर, या सर्व गीतांच्या द्वारे आपण त्याला उत्साहतो. परंतु जेव्हा कोणी आपल्यावर अन्याय करतो आणि आपण चिडतो, चिड हे साहजिक आहे, नॅचरल आहे, हे काही चुकीचं नाही. परंतु आलेला राग सूर्य मावळण्याच्या अगोदर शांत करून आपण त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या देवाकडे प्रार्थना करतो, म्हणजे सर्वांच्या देवाकडे प्रार्थना करतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे की प्रभू यांना तू क्षमा कर. तर मला सांगू द्या प्रियांनो, आपल्या मनामध्ये कलुषित विचार तर निघून जातात, आपलं मन तर शांत होतं. यास वेदना दुखतील कारण की मार खाल्लेला आपण. येशू ख्रिस्ताने देखील या सर्व वेदना सहन करत असताना त्याला देखील त्रास होत होता, आपल्यालाही त्रास होणार, आपण मनुष्य आहोत. परंतु मला सांगू दे आपलं मन शांत असणार आहे. प्रेज द लॉर्ड. ती शांती जर जग देते तशी शांती नाही, ती स्वर्गीय शांती तुमच्या माझ्यामध्ये उतरते आणि ती शांती तुमच्या विरोधात कार्य करणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडून आणते. प्रेज द लॉर्ड. 2000 वर्षापासून अनेकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आज जेव्हा आपण त्याचा लाभ घेण्यासाठी येतो तेव्हा निश्चितच 1 कोरिंथ 13वा अध्याय जे अनेकदा विवाहामध्ये देखील वापरला जातो की प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती सर्व काही सहन करते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. परंतु विवाहाच्या नंतर त्या घरामध्ये प्रीती दिसत नाही. मुलीचं नाव प्रीती ठेवतात पण नवरा बायकोमध्ये प्रीती नाही. घरामध्ये प्रीतीचे अनेक बोर्ड असतात परंतु प्रियांनो आपसामध्ये प्रीती कुठेतरी कमी पडते. हो प्रियांनो, जर तुमच्या ठाई येशू आहे तर तुमच्या ठाई प्रीती देखील असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शत्रूंवर प्रीती करा ते फार मोठी गोष्ट आहे, परंतु आपण आपल्या प्रियजनांवरच प्रीती करत नाही, त्यांच्या लहान सहान गोष्टीमुळे दुखावलं जातो. तर शत्रू तर खूप दूरची बाब आहे. हो प्रियांनो, जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये प्रीती नाही तोपर्यंत क्षमाशीलता नाही. येशूने आणि त्याच्या पिता परमेश्वर जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि ती प्रीतीला म्हणतात अगापे प्रीती. ती प्रीती काही मागत नाही तर ती सदैव देते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचे वस्त्र देखील होते आणि ते देखील वस्त्र हिरावून घेतलेले आहे, बरोबर आहे ना. चिठ्ठ्या टाकून आपसामध्ये वाटून घेतले. येशू ख्रिस्ताला डोकं ठेवायला टेकवायला देखील जागा नव्हती, न त्याला काही घर होतं, न त्याच्याकडे काही इस्टेट होती, न काही त्याचं बँक बॅलन्स होतं. तरी देखील येशूला काही कमी होती का? नाही. तरी देखील येशू नेहमी देणारा झाला कारण की तो नुसता पिता किंवा देवाचा पुत्र नव्हे तर तो त्या वचनाने भरलेला होता, त्या सामर्थ्याने भरलेला होता, ज्याच्याबद्दल तो आम्हाला सांगतो की घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता आहे. प्रीती कोणामध्ये नसते? जे स्वार्थी आहेत. आज प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वार्थीपोटी नाही तर प्रीतीपोटी तो वधस्तंभ जर आपल्या मस्तकी घेतलेला आहे, त्यांनी आम्हा सर्वांना क्षमा केली. आम्ही तर विश्वासणारे आहोत, आम्हाला दररोज त्या वधस्तंभाच्या क्षमेची गरज आहे. परंतु आज असे अनेक लोक आहेत ज्यांना क्षमेची गरज आहे आणि त्याच्यासाठी कोणाला? तुम्हाला आणि मला सुरुवातीला सांगितलं की एक योग्य पात्र म्हणून निवडलेलं आहे. यासाठी की तुम्ही आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो तर निश्चितच आम्हाला क्षमा येते. आज आपण एक गोष्टीचा विचार करा की कधी असं घडलं का हो आत्मपरीक्षण करत असताना की कोणीतरी माझ्याशी भांडलं आणि मी तिला क्षमा केली आणि मग काही दिवसानंतर ती आमच्याकडे आली की बहिणी, भावा, मी तुझ्या विरोधात काय काय बोलले, मी काय काय कट आणि कारस्थान केले, परंतु कधी देखील तू रिप्लाय नाही दिला, तू शांत राहिला आणि तू नेहमी म्हणत राहिला की भावा मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, भावा मी तुझ्यावर प्रेम करतो, भावा तू जे काही केलेलं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे तरी देखील मी तुला क्षमा करतो. आणि मला सांगू द्या प्रियांनो, असं जर तुम्ही केलं तर अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अनुभव घेतला नसेल तर घ्या कारण की आम्हाला एक मंडळी म्हणून हे कुटुंब आहे, हे कुटुंबाला देव एक दिवस घेऊन जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, एकमेकांना क्षमा करणं जर आज विसरलो असो
तर क्षमा करण्या अगोदर देवाला म्हणा की देव प्रीती आहे, मी नेहमी म्हणते, परंतु देवा मला देखील त्या प्रीतीने भरायचं आहे. तो प्रीतीस्तव काय काय सहन केलं नाही, परंतु मी आज जरी थोडं जरी कोणी मला बोललं तर मला एकदम राग येतो, मला एकदम चिडतो, मी अगदी चिडते, माझं डोक्याची आग तळमस पायाला जाते आणि मी केव्हा त्याचा बदला घेईन, मी कधी त्याच्या विरोधात बोलीन म्हणजे मी शांत होईल. अनेक लोकांना ते बदला घेतल्यानंतर शांतता प्राप्त होते, कूल शांत होतात. प्रियांनो, बदल्यामुळे नव्हे, रिवेंजमुळे नव्हे, तर तुम्हाला आणि मला क्षमेमुळे जी शांतता प्राप्त होते ती देवीय शांतता. प्रेज द लॉर्ड. बदल्या घेण्याची शांतता ती वेगळ्या प्रकारची शांतता आहे. ती शांतता कधी तुमची पूर्ण होणार नाही, परंतु मला सांगू द्या, क्षमेशीलतेमध्ये जी शांतता आहे ती शांतता देण्यासाठी, ती प्रीतीने भरून येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पहिल्या उद्गारामध्ये म्हणतो, हे बापा, यांना हे काय करतात त्यांना कळत होतं, ते कोणाला मारते हे देखील कळत होतं, परंतु त्याला पूर्णपणे कळत नव्हतं. परंतु नंतर जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला त्यानंतर अनेक गोष्टी कशा ते आहेच मी पुनरुत्थान दिनापर्यंत सांगायला, परंतु आज आपण या पहिल्या उद्गारावर इथेच थांबूया. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्यास आशीर्वाद दे. ख्रिस्ती जीवनाचा जो मूळ पाया आहे तो क्षमा आहे. अनेक धर्म आहेत, परंतु त्या प्रत्येक धर्मामध्ये विशिष्ट एक शब्द आहेत, परंतु ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती धर्म म्हटल्यानंतर तो क्षमेचा धर्म आहे, क्षमेचं जीवन आहेत. आणि त्यामुळेच आपण पाहतो की जवळपास 130 देशांमध्ये की ख्रिस्ताला मानणारे फॉलोअर्स आहेत. या समयी आपण क्वायरचं गीत ऐकणार आहोत. सिस्टर संगीता गायकवाड पुढे येतील आणि गीत सादर करतील. शक्यतो 2 कडवेच गा, कारण वेळ आपल्याला सेव्ह करायचा आहे आणि आपल्याला अधिक वचन ऐकायला पाहिजे आहे. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. सब के खातिर माँ को मसीह ने सदमों से दो चार किया. हम सब के खातिर माँ को मसीह ने सदमों से दो चार किया. सोचो जरा कि उसने हमसे क्यों इतना है प्यार किया. सोचो जरा कि उसने हमसे क्यों इतना है प्यार किया. सालीब उठाए गिरता संभलता पाक मसीहा जाता है. फसली को छेद दिया, खून और पानी
ग्लोरी परमेश्वर, हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. ओ धन्यवाद येशू. Thank you, Lord. Hallelujah. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर तुझ्या महान अशा आगापी प्रेमासाठी पिता. तलीब उठाए गिरता संभलता पाक मसीहा जाता है. हम सब के पापों का बोझ उठाए कोहे कलवरी को जाता है. कोहे कलवरी को जाता है. मौत से हमको बचाने के खातिर बाप ने बेटा तैयार किया. सोचो जरा कि उसने हमसे क्यों इतना है प्यार किया. सोचो जरा कि उसने हमसे क्यों इतना है प्यार किया. थैंक यू जीसस. हालेलुया. कोड़ों से जख्मी था सारा बदन, तमाचे भी मारे जालिमों ने. मुंह पर भी थूका कांटे भी दिए, फतवा लगाया आलिमों ने. फतवा लगाया आलिमों ने. शुबान शाह लिखा और कांटों का ताज पहना दिया. सोचो जरा कि उसने हमसे क्यों इतना है प्यार किया. सोचो जरा कि उसने हमसे क्यों इतना है प्यार किया. थैंक यू जीसस. थैंक यू लॉर्ड. सुंदर अशा गीताच्या पश्चात आपण दुसऱ्या उद्गाराकडे वळूया आणि लुकशुभ वर्तमान याचा अध्याय 23 यामध्ये आपण आहोत. आणि 34 वचनामध्ये आपण बघितलं तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्यांनी वस्त्र आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाक मुरडीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याच्या निवडलेला असला तर त्याने स्वतःला वाचवावे. शिपायांनी जवळ येऊन त्याला आम देऊन त्याची थट्टा केली. तू यहुदीचा राजा असेल तर स्वतःला वाचीव. आणि पुढे जेव्हा आपण 42 आणि 43 म्हणतो की हे जे आपसामध्ये वधस्तंभावर दोन्ही बाजूला खेळलेल्या अपराध्यांपैकी एक म्हणतो की तू ख्रिस्त आहे ना, तर स्वतःचा आम्हालाही वाचव. दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटला की तुला ती शिक्षा झाली असता तू देवाला भीत नाहीस काय. आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याची योग्य फळ भोगीत आहोत, परंतु ह्याने तर काही अयोग्य केले नाही. मग तो त्याला म्हणाला, हो येशू, आपण आपल्या राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. तेव्हा तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.
म्हणा सगळेजण, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. हो प्रियानो, अतिशय महत्त्वाची ही नसते, आपण प्रॉमिस नाही म्हणता येणार, हा विश्वास आहे की जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो तेव्हा आमचा देव विश्वसनीय आहे. प्रेज द लॉर्ड. यस, त्याची इच्छा आहे की जो लोक तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलेला आहे, ज्याच्याबद्दल तो म्हणतो की मी जातो पुढे तुम्हासाठी घर तयार करतो, तिथे भरपूर जागा आहे, गेलं म्हणजे मी परत येणे तुम्हाला देखील आपल्याबरोबर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. नुसतं चोरासाठीच किंवा हे अपराधासाठीच त्यांनी घर तयार केलं किंवा त्या सुखलोकात जागा दिली एवढं नव्हे, तो तुम्हाला आणि मला देखील एक उत्तम जागा, जो स्वर्गीय जागा, नवीन यरुशलेम, सियोन देश याचा नागरिक म्हणून या जगात ठेवतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये तो आपल्याकडे घेऊन जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, दुसऱ्या जेव्हा उद्गाराकडे जातो की अचूक मार्गाची निवड, अचूक मार्गाची निवड, चूजिंग द राईट रूट. आपल्याला योग्य मार्ग निवडायचा आहे आणि तो मार्ग आपण ऑलरेडी निवडलेला आहे ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. कदाचित आपल्या वाडवडिलांनी तो किंवा आपल्या त्या मागच्या पिढीने कदाचित त्याची निवड केलेली असेल, परंतु प्रश्न हा येतो की त्या मार्गावर ज्या आमच्या वाडवडिलांनी निवडलेला आहे, जो खरा मार्ग आहे, जो येशूचा मार्ग व सत्य व जीवन याकडे घेऊन जाणार आहे, त्या मार्गावर आम्ही चालतो किंवा नाही याचा आज परत एक बार आत्मपरीक्षणाच्या द्वारे विचार करणं, गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. काय जो विश्वास माझ्या आजोबांमध्ये होता, काय जो विश्वास माझ्या आईमध्ये होता, तोच विश्वास माझ्यामध्ये आहे काय? आणि जर नाही तर आम्हाला आता बदलण्याची गरज आहे. आम्ही किती वेळेस कितीतरी गुड फ्रायडे अटेंड केलेले आहे, आम्ही कितीतरी वेळेस हे चित्र वधस्तंभाचं आपल्या जीवनामध्ये बघितलेलं आहे आणि कितीतरी संदेश आपण ऐकलेले आहे, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही त्या मार्गावर ज्यावर येशू प्रत्येक अपराध्याला, ज्यापैकी आपण देखील ज्याला घेऊन जाऊ इच्छितो, त्या मार्गावर आपण चालत आहोत काय? हो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आज देवाचा पुत्र म्हणून या अपराध्यांसाठी मध्यस्थी करत होता. प्रेज द लॉर्ड. हां, जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपले पाप पदरी घेतो, आपण म्हणतो प्रभू मी चुकलो आहे, प्रभू मी चुकलेले आहे, मी अयोग्य गोष्टी केलेले, तुला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या आहे, मी तुझ्या आज्ञा मोडलेल्या आहे, प्रभू ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या मी गोष्टी केलेल्या आहे, प्रभू तू मला क्षमा कर, त्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्या द्वारे मला धू आणि शुद्ध कर, अशा प्रकारे आपण म्हणतो. तेव्हा येशू पित्याकडे विनंती करतो की पिता परमेश्वरा, बघ ते वधस्तंभाचे रक्त याच्याद्वारे त्या नियमशास्त्राची पूर्णता देखील होत आहे की रक्त पाहिल्या वाचून कोणाला देखील क्षमा नाही. प्रभू हा प्रायश्चित्त करते, याला तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज देखील तो रदबदली करत आहे आणि त्या रदबदलीची आम्हाला गरज आहे, त्या रदबदलीची प्रत्येक विश्वासणारा गरज आहे. परंतु यामध्ये दोन कॅटेगरी आपल्याला दिसून येतात, एक उजवीकडे जाणारी कॅटेगरी आणि एक डावीकडे जाणारी कॅटेगरी. उजवीकडे पण कोण होता? कोण टांगलेला होता? पापी, चोर, अपराधी टांगलेला होता. डावीकडे देखील पापी अपराधी आहे. या दोन्ही बाजूंमध्ये काही फार फरक नाही. इकडेही मनुष्य आहे, तिकडेही मनुष्य आहे. इकडेही कदाचित ख्रिस्ती असेल, इथेही ख्रिस्ती आहे. परंतु प्रियांनो, दोघांमध्ये एकच फरक आहे, दोघांमध्ये एकच अंतर आहे की एक स्वतःच्या या दैहिक जीवनाच्या बद्दल विचार करतो, तर एक म्हणतो की मी जे काही भोगत आहे ते योग्य आहे. तो आत्मिक आणि विशेष करून स्वर्गीय जीवनाच्या बद्दल विचार करतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण इथे बसलो असताना आपण कोणत्या जीवनाला घेऊन या मंदिरामध्ये आलेलो आहे याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. अनेक जण असे बसले असतील, बाबा माझ्या घरात खूप संकट आहे, प्रभू मला दया कर रे, माझ्या मुलाचं भलं होते, अरे माझ्या घरामध्ये खूप कर्ज आहे, प्रभू आज मी 3 तास इथे बसणार आहे, माझं सगळं काही कल्याण होते. काहीतरी म्हणते नाही प्रभू माझ्या मनामध्ये शांती नाही, मला शांती दे. प्रभू हे देणार आहे, हे देण्यासाठी येशू जगात आलेला आहे. परंतु तो म्हणतो आधी माझी धार्मिकताने माझ्या राज्यासाठी झटा.
व्यक्ती कष्टापासून दुःखापासून वाचण्यासाठी जगामध्ये वावरत असतात. जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघितलं तर गेत्सेमने बागेमध्ये देखील येशू ख्रिस्त एक मानव म्हणून प्रार्थना करत होता आणि तो काय म्हणतो, झाल्यास हा प्याला मधपासून मनुष्य, ही मनुष्याची वृत्ती आहे. संकट आले, समस्या आल्या, प्रॉब्लेम आले तर आम्हाला कोणीतरी वाचवावं. घरचे लोक असावे, शेजारी असावे, कोणीतरी मानपान पदावाले व्यक्ती असावे किंवा देव असावा, आम्हाला सुटका मिळावी. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या सुटकेकडे बघत असताना तो पुढे म्हणतो, माझी नव्हे तर तुझी इच्छा. ऐकू येते का मागे? माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होते. कारण की तो या जगामध्ये वैभव प्राप्त करण्यासाठी, दुःख, क्लेश आणि वेदना सहन करण्यासाठीच आलेला. आपण कोण आहोत? त्याचे विश्वासणारे भक्त आहोत. प्रभूला धन्यवाद असो की त्यांनी मला भक्त म्हणून, त्याचा सेवक म्हणून निवडल्या. येशू ख्रिस्त वधस्तंभाच्या मार्गावर चालत आहे. त्यांनी क्लेश आणि दुःख सहन केले इतरांसाठी. मला देखील क्लेश आणि दुःख सहन करणं अगत्याचं आहे. आपण म्हणतो येशू तर दुःख सहन कर, मला सुख मिळतं. ही मानवीय प्रवृत्ती आहे. आपण जरी मनुष्य असलो तरी आपल्यामध्ये एक आत्मा वास करतो ज्याचं नाव आहे पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि तो आपल्याला कोणाच्या जवळ घेऊन जातो? येशूच्या. आणि येशूचं सानिध्य आहे क्लेश दुःख हे सहन करत विश्वासू जीवन जगावं यासाठी की आमच्या प्रार्थनेच्या द्वारे कदाचित माझं दुःख दूर होणार नाही, परंतु माझ्या प्रार्थनेच्या द्वारे इतरांचे दुःख दूर व्हावं. देवापासून सुख घ्यावे, दुःख घेऊ नये काय, असा योग म्हणतो. आणि यासाठी आपण जर दोघांची तुलना केली तर दोघं पण क्रूर होत, दोघंही दुष्ट होत, दोघंही वधस्तंभावर म्हणजे मृत्यूदंड दिला म्हणजे अतिशय कट्टर असे गुन्हेगार होते. दोघांनीही निंदा केली. कोणाची निंदा केलेली होती? प्रभू वर्तमान 27 अध्याय 44 वचनामध्ये बघितलं तर एक सोर नाही, मत्तई 27:44 मध्ये दोघांनी त्याची निंदा केलेली होती. म्हणजे दोघंही एकच कॅटेगरीमध्ये मोडले जात होते. त्याचप्रमाणे ते दोघांनी येशूचा छळ बघितला होता. येशूला कसे फटके मारले गेलेले आहे, येशू कसा त्या रस्त्याने वधस्तंभ घेऊन चाललेला आहे, या सर्व गोष्टीचा अनुभव त्यांनी सर्वात जवळ उभं राहून बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे दोघंही आता मरणाच्या द्वारावर होते. येशू ख्रिस्त आणि त्याचप्रमाणे उजवी आणि डावीकडचे दोन्ही अपराधी देखील आता काही समयानंतर, तासानंतर मृत्युमुखी पडणार होते. आणि दोघंही येशू ख्रिस्ताच्या जवळ होते. दोघंही येशू ख्रिस्ताच्या जवळ होते. हाच प्रियांनो, आपण सर्व येशू ख्रिस्ताच्या जवळ आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मरण हे निश्चित आहे. कोणी असं आहे का म्हणणार मी मरणारच नाही? करा हातवर. नाही, प्रत्येकाला माहिती आहे की एक दिवस कधी ना कधी आपल्याला या जगातून जावायचंच आहे. या जगातून आपल्याला जावायचं आहे. मरण हे निश्चित आहे. परंतु मरणाच्या नंतर काय आणि मरणाच्या नंतर काय मिळू शकतं, या उद्गारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की तू आज मजबजबरोबर सुखलो करतास. आपल्याला आपली सीट कन्फर्म करायची आहे. प्रेज द लॉर्ड. नुसते कन्फर्म म्हणून चालणार नाही. आजकाल आपण रेल्वेमध्ये गेलो आणि आपण म्हटलं माझी हे सीट आहे तर पहिलेच 2-4 लोक बसलेले असतात आणि म्हणून हमारी रिझर्वेशन वाली सीट है. नहीं हम पहले से बैठे हुए. आजकाल लोक जी मिळाली सीट ती सोडतच नाही लोक. ही म्हणून मानवीय प्रवृत्ती आहे. जी जागा मिळाली नाही ती लोकर सोडायची नसते. ती भले तुम्ही लिगल इल्लिगल कशी मिळवा. आज आपल्याला ही बाब लक्षात ठेवा की आपलं सीट जरी कन्फर्म असलं तर आपल्याला दररोज ते कन्फर्म करायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा बाप्तिस्मा घेतला म्हणजे डायरेक्ट स्वर्गात जाणार असं नाही. काही लोक म्हणतात अरे तो चोर लक्षाकडे बघा, शेवटला क्षणी त्यांनी प्रायश्चित्त केलं, क्षमा मागितले, गेला डायरेक्ट स्वर्गामध्ये. मग काय बाळकसाहेब आता त्याचा जीव जाणार आहे, चला
या प्रभू वचनाचं भांडं घेऊन या, मग त्याला द्राक्ष रस द्या किंवा त्याला द्रव्य द्या आणि भाकर टाका, प्रार्थना करा, गेला तो स्वर्गामध्ये. काही लोक तर असेही आहे. आता मी कब्रस्तानचा ट्रस्टी आहे, त्यामुळे मी बघतो 2 नोव्हेंबरमध्ये खूप गर्दी असते आमच्याकडे. आणि की मेल्यानंतर देखील ह्याला शांती मिळावी, ह्याच्या आत्म्याला शांती मिळावी, पास्टर प्रार्थना करा. अहो, तो जगामध्ये तो कधी शांत बसला नाही, त्याने दुसऱ्यांनाही शांत बसू दिलं नाही. आता तो मेलेला आहे आणि तो फादर किंवा पाळक त्याच्यासाठी प्रार्थना करेल आणि देवाने त्याला शांती द्यावी. कशी आपण अपेक्षा करू शकतो प्रियांनो? शांती देणारा होता, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आज देखील आहे. प्रेज द लॉर्ड. जग देतं तशी तो शांती देत नाही, परंतु आपण अस्थिर आणि शांती तर त्याचा लाभ आजच घ्यावा. प्रेज द लॉर्ड. मरणापर्यंतची वाट बघू नये. ICU मध्ये जातात, व्हेंटिलेटर लावतात, आपण बोलतो दादा दादा हो, आता काय, आता तो प्रायश्चित करणार, काय क्षमा मागणार हो? काहीच शक्य नसतं तिथे. आपण दिलेल्या इंजेक्शनच्या गुगीमध्ये असतो. दादा बघा, ती आपली तुझी मुलगी आली, काय नाही. अहो, जे हो करतो तो काय क्षमा मागणार आणि काय प्रायश्चित आणि काय गुडघ्यावर येणार आणि काय करणार? शक्य नाही. ती संधी आजच आहे आणि त्याच संधीचा लाभ घ्या. एका अपराध्याने ती बाप पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जाणली की माझ्या शेजारी जो आहे तो माझ्यापेक्षा पण जास्त छळलेला आहे, माझ्यापेक्षा पण त्याचा जास्त अपमान झालेला आहे, माझ्यापेक्षा पण जास्त त्यांनी चापकाचा मार खाल्लेला आहे, माझ्यापेक्षा पण जास्त वधस्तंभ घेत तो पडलेला आहे. आता मी काल बघत होतो, इथे वेगवेगळे 17 स्टेशन दिलेले आहे की कसं येशू, बघितलं ना, इथे आहे आपल्या बाहेर भिंतीवर लावलेले, येशू ख्रिस्त वधस्तंभाची वाटचाल करत असताना कसा गेलेला आहे. हे सर्व आपण बघतो, त्याने देखील बघितलं, पण एकाला त्याचा लाभ झालेला आहे कारण की त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जर विश्वास ठेवतो तर देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करायला नेहमी तयार असतो. आणि प्रियांनो, आपल्याला हीच बाब महत्त्वाची आहे की आजच संधी आहे आणि आपण संधीचा लाभ घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त याच्या समोर तुम्ही आणि मी, आमचे हृदय हे खुले पुस्तकासारखे आहे. आम्ही आपल्या जीवनामध्ये काय गुन्हे केलेले आहे, काय गुन्हे करत आहोत आणि कशासाठी आपण अपराध किंवा दंड भोगत आहोत हे प्रत्येकाला माहीत आहे. अनेक जण म्हणतात की कोणत्या जन्माचा शाप मी भोगत आहे. अनेक जण इथे बसलेले आहे जे शापाच्या खाली, ओझ्याच्या खाली दबलेले आहे. आज देखील त्यांचे कृत्य आहे, त्यांच्या चुकीचे कृत्य त्यांना झोप लागू देत नाही, ते दचकून उठतात. अनेक जणांच्याकडे मी प्रार्थना, पाळकसाहेब रात्री झोपच येत नाही हो, रात्री झोपच येत नाही. झोपलो ना की काहीतरी दिसतं नाही, लगेच आम्ही उठून बसतो, मग झोपच लागत नाही. कामाला जास्त वेगळ्या जबाबदाऱ्या आहे, पण रात्री झोप लागत नाही तर कसं काय व्हायचं? हो प्रियांनो, प्रार्थना करा आमच्यासाठी. परंतु तुमची झोप कशामुळे उडालेली आहे हे देव तुम्हाला दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाकडे मागा की देवा, माझी झोप उडालेली आहे. कोणते असे कृत्य आहे, कोणते अशी सत्ता आहे, कोणते असे कार्य आहे जे माझ्यावर किंवा माझ्या जीवनामध्ये ऑलरेडी घडलेले आहे आणि त्या स्वप्नामधून मला बेचैन करतात, माझी झोप उडवतात. पवित्र आत्मा तुम्हाला दाखवल आणि त्याच्या पाप जेव्हा तुम्ही पदरी घेणार आहात, त्या पापाचा तुम्ही स्वीकार करणार आहे, तर कोणत्याही पाळकाची गरज नाही. येशू तुमच्या जवळ उभा आहे. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी ब्रदर येईल, कोणीतरी सिस्टर येईल, तुमची झोप लावल. तो काय अंगाई गाणारा काय माता आहे का तो अंगाई गाऊन झोपवल तुम्हाला? नाही. हो प्रियांनो, आमच्या अधर्म आणि पापामुळे आमची झोप उडालेली आहे. आमचे शाप आणि आमचे पाप आम्हाला निश्चितच बेचैन करतात आणि अशा समय आम्हाला सुटकेची गरज नाही तर आम्हाला तारणाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांना वाटतं सुटका द्या, झोप लागू द्या. अहो, झोप देवच देणार आहे सगळ्यांना. ती झोप आहे, महानिद्रा त्याला म्हणतात, ती सगळ्यांनाच लागणार आहे. परंतु ह्या दिवसामध्ये जी तुझी झोप उडालेली आहे त्या झोपेसाठी देव तुला बदलण्याकरता आज देखील तुझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आमची वाट बघत आहे. त्या दोन्ही चोरांची वाट येशू ख्रिस्त बघत असताना एक चोर विश्वासू दिसला की आम्ही जे काही केले ते योग्य केलेलं आहे नाही, हे आम्हाला माहीत, आम्ही पाप केलेलं आहे आणि त्याची सजा किंवा त्याचा दंड यथा न्याय आहे, ते योग्य आहे, ते आम्हाला भोगायलाच पाहिजे. पण ह्याने काही चूक केली का प्रभू येशू ख्रिस्ताने? येशू ख्रिस्ताचा काही गुन्हा होता का?
तो कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. आत्ताच मी सुरुवातीला पहिल्याच उद्गारामध्ये सांगितलं की त्याचं ते दुर्भाषण होतं ते कशाला होतं? की हे बापा यांना तू क्षमा कर, ह्याचे पाप ह्याच्यापासून दूर कर. हे दुर्भाषण म्हटलं गेले की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि पाप क्षमा करण्याचा अधिकार जरी देवाला असला तरी येशूला असला, आम्हाला नाही. परंतु आम्ही स्वतःच्या पापासाठी देवाकडे क्षमा मागू शकतो. प्रेज द लॉर्ड. तो अधिकार आज देखील अबाधित आहे. आणि तो जर अधिकार अबाधित आहे तर एक चोराने त्याचा लाभ घेतला आणि एक चोराने त्याचा लाभ घेतला. कारण की त्याला एका चोराला काय पाहिजे होतं? जीवन. परत सुटका पाहिजे होती आणि परत जगायला हवं होतं. परंतु एक चोराला हवं होतं न्याय, आणि न्यायाच्या नंतर सार्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड. आज वधस्तंभावर त्याचा न्याय झालेला होता. त्याच्या अपराधाचे दंड त्यांनी भोगलेलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी तो प्रभू म्हणून स्वीकार केलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी काय मागितलं होतं? की तू जेव्हा सुखलोकात होती काय कर. पण येशू ख्रिस्तांनी नुसतं आठवण केली का हो? नाही. येशू ख्रिस्तांनी त्याच्या पुढे त्याला दिलेलं आहे की तू आज माझबरोबर. प्रेज द लॉर्ड. मांगने से ज्यादा, आताच आपण घेतलं, मांगने से ज्यादा. प्रभूला माहीत आहे तुमचे धन, तुमचे संपत्ती, तुमचं आरोग्यापेक्षा पण एक मोठी गोष्ट माझ्याकडे आहे जी मला तुम्हाला द्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आपण एवढं मागतो आणि देव एवढं देतो. अनेकदा मी माझ्या संदेशाने म्हणतो की देव आपल्याकडून थोडंसं एवढंसं काढून घेतो ना तर एवढं त्याची भरपाई करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण एवढ्याच्याच मागे लागतो. त्या चोराला नुसत्या त्या जीवनातल्या त्या वधस्तंभापासून सुटका होती, परंतु येशू त्याला निश्चितच पापांपासून सुटका आणि त्या सार्वकालिक जीवनाचा काय देत होता? आशीर्वाद तो देत होता. आणि 2 तिमोथी 2:12 संत पौल याने प्रकारे म्हणतो की जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण आपल्या अपराधामुळे जर काही दंड भोगतो तर त्यात काही विशेष नाही. बरोबर आहे की नाही? कारण की मी जर गुन्हा केला तर मला त्याचा दंड भोगावाच लागणार आहे. मी काही चूक केली तर मला त्याचा निश्चितच अपराधाचा दंड मिळणारच. हे जगाचा रिवाजच आहे. परंतु येशूमध्ये तुम्ही आणि मी काही दंड न करता जर शिक्षा भोगत आहोत, आम्ही कोणालाही दुखवलं नाही तरी देखील लोक आम्हाला शिव्या घालतात. कोणासाठी? प्रभू येशू का असती तर तुम्ही धन्य. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की उड्या मारा, आनंद करा, कारण की स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. तुम्ही मार खात असताना, तुम्ही सजा भोगत असताना, तुम्ही दंड भोगत असताना, तुम्ही निरपराधी आहात तरी तुम्ही धन्य, कारण की तुमचं प्रतिफळ हे मोठं आहे. आणि यासाठी आज जेव्हा आपण दुसऱ्या उद्गाराकडे जातो तेव्हा आपल्याला हीच गरज आहे की देवाने आपली आठवण करावी. आणि ती आठवण केव्हा करत असताना? आपण जेव्हा दुःखात आहोत, क्लेशात आहोत. देवाने आपली आठवण जरी केली तरी लवकरच तुमचे सर्व क्लेश संकट आम्हापासून दूर होतील. पण कधी कधी दूर होणार पण नाही. कधी कधी दूर होणार नाही. आपल्याला माहीत आहे संत पौलांनी 3 वेळेस येशूकडे देवाकडे प्रार्थना केली की हे संकट माझ्यापासून दूर होते. हा काटा जो आहे तो रुततो, तो माझ्यापासून दूर होते. पण तो देव म्हणतो तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियानो, कदाचित दुःख सहन करत असता, संकटातून जात असताना तुम्हाला या जगातून जावं लागेल, परंतु धन्य आहात जे शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. प्रेज द लॉर्ड. यस. दुःख झालं, प्रेज द लॉर्ड. नाही झालं तरी प्रेज द लॉर्ड, कारण की माझा देव माझ्याबरोबर आहे. आणि जर माझ्याबरोबर आहे आणि हा विश्वास मी राखतो की माझ्या येशूने तर एवढा मोठा दंड सहन केलं, येशूने तर एवढा मोठा माझा अपराध स्वतःवर घेऊन सहन केलं, त्याच्याठाई तर काही गुन्हा नव्हता, परंतु मी तर गुन्हेगार आहे आणि मी सहन करतच त्यामध्ये काय योग? पापाचे मोबदला. पापाचा मोबदला काय आहे? ते सार्वकालिक मरण आहे. ते अग्नीचा सरोवर आहे. तिथपर्यंत मी जात नाही ना तर धन्य प्रभू. या जगामध्ये माझी परीक्षा घे, मला दंड सहन करू दे, माझ्यावर हो दे अन्याय, परंतु मी माझ्या देवाला सोडणार नाही. आणि जर मी देवाला सोडणार नाही, जर मी विश्वासू राहिलो तर देव काय म्हणतो? निश्चितच एक दिवस येणार आहे तेव्हा तुतारीचा नाद होणार आहे, आद्य दिवस त्याची वाणी होणार आहे आणि मेलेले जे आहे ते विश्वासात झोपी गेलेले ते उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ते उठतील आणि ते देवाबरोबर युगानुयुग राज्य करतील. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कुठे राज्य करायचं?
कुटुंबामध्ये माझं राज्य चाललं. बाळकसाहेब सून म्हणून आले, खूप दिवस माझ्या सासूबाईंनी माझ्यावर राज्य केलं. अभी मेरी बारी आहे, आता माझ्या संधी, आता मी माझ्या हाताखाली 2-3 सुना राखते, आता मला राज्य करू द्या. वडीलजन पण म्हणतात आता मी गरिबीत पुष्कळ दिवस काढले, आता माझ्याकडे धन पैसा आला, जरा आता मला माझी पैसा आणि या सर्व गोष्टीच्या बद्दल मला थोडीशी फुगिरी दाखवू द्या. हो प्रियानो, जगातल्या गोष्टी जगात नष्ट होतील. जे लीन आहे, जे नम्र आहे ते धन्य, कारण की ते देवाला बघतील. प्रेज द लॉर्ड. त्या अपराधाने एकाली देवाला स्वर्गामध्ये प्रवेश करून बघितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्या सुखलोकामध्ये प्रवेश करून बघितलेलं आहे. आज देव तुम्हाला आणि मला बघत असताना, आज तुम्ही या मंदिरातून देवाला भेटला असताना देवाला हेच म्हणू की देवा मी तर चुकलेली आहे, मी तर चुकलेला आहे. हो, त्या अपराधाला तुझं क्षमा करू शकतो, तो तुम्हाला क्षमा करणार नाही का? ही संधी आहे, संधी साधून घ्या. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद देईल. संधी फार महत्त्वाची आहे, क्षण हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून क्षणही आपण सांभाळला पाहिजे. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत आणि म्हणून आपल्याला आपला भरोसा नाही. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे विशेष करून आपण जे बुक करणे जे आहे, तिकीट बुक करणं, की आपण ख्रिस्ताशी आपले संबंध जे आहेत ते जळून ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला निश्चितच अभिप्राय जो आहे तो पॉझिटिव्ह मिळणार आहे की तू मजबरोबर असशील. या समय आपण गीत ऐकणार आहोत. सिस्टर कविता पाटील आपणासाठी गीत सादर करतील. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करण्यासाठी गीत सादर करीत आहे. हा वधस्तंभ हो कवटीवरती उभा, हा वधस्तंभ हो कवटीवरती उभा, हा उभा, हा उभा, हा उभा वधस्तंभ हो कवटीवरती उभा. ख्रिस्त सख्याला अनंत छळले, 3 खिळावर अखंड खिळले. ख्रिस्त सख्याला अनंत छळले, 3 खिळावर अखंड खिळले. किती मारिले, किती निंदिले, किती मारिले, किती निंदिले, तरी राहिला उगा, तरी राहिला उगा. हा वधस्तंभ हो कवटीवरती उभा. प्रेम त्याग आणि बलिदानाचे भव्य दिव्य हे प्रतीक क्रूसाचे. प्रेम त्याग आणि बलिदानाचे भव्य दिव्य हे प्रतीक क्रूसाचे. प्रभू येशूचा महिमा सांगे, प्रभू येशूचा महिमा सांगे. आजही अवघ्या जगा, आजही अवघ्या जगा. हा वधस्तंभ हो कवटीवरती उभा, हा वधस्तंभ हो कवटीवरती उभा. थँक्यू. हा वधस्तंभ हो कोटीवरती उभा. खरोखर या वधस्तंभाच्या वाटचालीकडे आपण जात असताना 3ऱ्या उद्गाराकडे आलेलं. किती उद्गार आहेत ना लक्ष सगळ्यांचं? 3ऱ्या उद्गाराकडे. आणि हा उद्गार जरा जड अन्न आहे, तर त्याकडे जरा लक्ष देऊन ऐका.
मला जड अन्न चारायला आवडतं, कारण की मी मॅथमॅटिक्सचा टीचर आहे आणि मॅथमॅटिक्सच्या टीचरला जड अन्न असं चारावं लागत नाही, तर समोरून रिप्लाय देखील यायला पाहिजे की किती जरी जड अन्न खाल्लं तरी प्रत्येक व्यक्ती पास होतो. SSC बोर्डने मला जबाबदारी दिली की सर तुम्ही महाराष्ट्रभरचे पेपर सेट करा. मी SSC बोर्डचा पेपर सेटर आहे, त्यामुळे निकाल पण असा लागायला पाहिजे की मुलं नापासच होता कामा नये. त्यामुळे आपण मागील 10 वर्षा अगोदर मी जी गणिताची भीती आणि SSC बोर्डामध्ये नापास होणाऱ्यांची भीती होती, ती आता एकदम चांगले पर्सेंट मिळतात. 80%, 90%. आणि 11वी 12वीला गेल्या की एकदम खाली होऊन जातात मुलं. खरी परिस्थिती त्यांना कळते, कारण की त्यांना कळतं की खरोखर आमचं कर्तृत्व नव्हतं तर पेपर सेटरचं कर्तृत्व होतं, त्यामुळे आम्ही आपली नैया पार लग गई. असो, आपण तिसऱ्या उद्गाराकडे जात आहोत आणि योहान कृष्णवर्तमानामध्ये हा उद्गार आहे आणि मी जसं आपल्याला सांगितलेलं आहे की आपण त्याकडे विशेष लक्ष देऊया. आणि तो उद्गार मातेच्या संदर्भातला आहे आणि त्याकडे माता भगिनी आमच्याकडे बहुत आहे आणि मला विश्वास आहे की ते हे आजचं वचन कोरून जातील. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लेपाची पत्नी मरिया मगदलिया उभा होता. मग येशू आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याच्याजवळ उभे राहिलेल्या पाहून आईला म्हटलं, बाई पहा हा तुझा मुलगा. आता मी प्रश्न विचारतो की वधस्तंभाच्या जवळ किती स्त्रिया उभ्या होत्या? सांगा, आता काउंट करा आणि मला सांगा आकडा किती. 1, ऑप्शन नंबर 1 ए, 1 को लॉक किया जाए, 2 को लॉक की जाए, 3 को कि 4 को कि 5 को. किती स्त्रिया होत्या? 4. आणि एकच पुरुष होता. काय नाव होतं त्याचं? योहान. बघा, तो जी उराशी टेकून बसलेला होता, आज देखील तो उराच्या जवळ जरी नव्हता तर पायाच्या जवळ जरूर होता. परंतु बाकीचे शिष्य कुठे गेले? सगळे पळून गेलेले. पुरुष वर्ग सगळे पुरुष आहे. बघा, हे बघा, महत्त्वाची गोष्ट की शिष्यांमध्ये कोणी स्त्री होती का? इथे प्रेषित जे म्हणून ओळखले गेले नाही. 12चे 12 होते, त्यामध्ये एक काल आपण बघितलं, एक ऑलरेडी गळालेलंच आहे. 11च उरलेले, 11पैकी एकच राहिलेलं, 10 पळून गेलेले आहे. आणि या वचनाकडे आपण जात असताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती ही आहे की आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. आता समजा आपला मुलगा आहे, लक्ष देऊन ऐका, आपला मुलगा आहे आणि रोज आपल्याला तो मम्मी म्हणतो, मम्मी असं, मम्मी तसं, मम्मी तसं. आणि समजा यदा ना कदा, मी असं कधी घडू नये, पण समजा तो शेवटल्या क्षणामध्ये आहे आणि तो मम्मीच्या जागा बाई म्हणतो आपल्याला. किती आई लोकांना आवडेल सांगा बरं? आवडेल का कोणाला? इतके दिवस मम्मी 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 म्हणणारा मरताना मला बाई म्हणून गेलेला, हे कायम राहणार की नाही मनामध्ये? आता आपण गंभीरतेने विचार करा. इथे काय लिहिलेलं आहे वाचा, परत एकदा आपण वाचलं तर लक्षात येईल की येशू आपल्या आईला, त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या आईला म्हटले बाई. आईला म्हटले बाई. ॲक्च्युली तो आई म्हणायला पाहिजे होता, पण तो काय म्हणत आहे? बाई. बघा, लक्षात ठेवा, इंग्रजी जे भाषांतर आहे MP मध्ये खूप सुंदर असं लिहिलं, वुमेन. ह्याला शब्दाला सगळीकडे वुमन लिहिलेलं आहे आणि त्या वुमेनच्या बद्दल मी आपल्याला आता थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगणार आहे. आणि ह्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्याचं लेखन कोणी केलेलं आहे? योहानाने. योहान तिथे हजर होता. योहानाने आपल्या लेखन कार्यामध्ये निर्माण करता म्हणजे आरंभी शब्द होता, शब्द देहाचा होता, शब्द देह होता, म्हणजे उत्पत्तीपासून कुठपर्यंत नेलेलं आहे? शेवटचं पुस्तक कोणतं आहे? प्रगटीकरणेमध्ये काय दिसतं? योहान द्वारा लिखित प्रगटीकरण. योहान एक असा शिष्य होता जो येशूच्या जवळ होता आणि त्यांनी जरी नवा करारामध्ये हे पुस्तक लिहिलेले आहे 5 पुस्तकं, परंतु 5 पुस्तकामध्ये त्यांनी निश्चितच उत्पत्ती जेव्हापासून देव होता तेव्हापासून तर नवीन पृथ्वी, नवीन आकाश आणि त्यानंतर नवीन यरुशलेमपर्यंत
मंडळांना किंवा आम्हा सर्वांना नेलेलं आहे. इथपर्यंत प्रगटीकरण त्याला झालेलं आहे. आणि यावेळेस तो प्रगटीकरण देत असताना त्याने जे काही पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे, जे काही शब्द वापरले ते अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यामध्ये जेव्हा उत्पत्तीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आपल्याला असं लिहिलेलं आहे. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये यामध्ये बघा येणे प्रकारे लिहिलेलं आहे की आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. इंग्लिशमध्ये जे लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये ह्याबद्दल असं लिहिलेलं आहे की आय विल पुट द एनिमिटी बिटवीन यू म्हणजे सर्प अँड द वुमन. स्त्री, इथे काय शब्द वापरलेला आहे? स्त्री. इथे नव्या करारामध्ये शब्द काय वापरलेला? बाई. पण इंग्लिशमध्ये दोन्ही जागेला वुमेन शब्द वापरलेला आहे. आता तो समय आलेला होता की ही जी माता होती ती आता वुमेन स्वरूपामध्ये दिसत होती. आणि त्या वुमेनचा एक मुलगा आहे ज्याच्याबद्दल इथे शाप देत असताना सैतानाला परमेश्वर म्हणतो की त्या स्त्रीची संतती तुझं काय ठेचेल? काय ठेचेल? डोके ठेचेल. आणि आता तो समय, दॅट अवर, तो समय आलेला होता की तो पुत्र, त्याचा मुलगा, त्याची संतती आता कोणाचं डोकं ठेचायला निघाली होती? सैतानाचं डोकं ठेचायला निघाली होती. आणि यामुळे या वुमेन किंवा स्त्री, बाई हा शब्द आतेच्या जागेवर त्यांनी वापरलेला आहे. बघा एक आणखीन जागेला हे घडलेलं आहे. येशू ख्रिस्ताने सेवा कार्याचा आरंभ कुठून केला होता सांगा बरं? पहिला चमत्कार कोणता केला? काना गावातल्या लग्नामध्ये. आणि काना गावाच्या लग्नामध्ये माता येते, आई येते आणि येशू ख्रिस्ताला काय म्हणते की ह्याच्या घरामध्ये सगळा द्राक्षरस आटलेला आहे, संपलेला आहे, आता तू त्याच्यासाठी काहीतरी कर. तेव्हा येशू काय म्हणतो त्या मातेला? बाई तुझा आणि माझा काय? बघा सुरुवातच बाईपासून केलेली आहे. येशू ख्रिस्ताने सुरुवात बाईपासून केली, एंड पण बाईपर्यंत करत आहे. बाई म्हणजे वुमन. तुझा आणि माझा काय संबंध? ती वेळ अजून आलेली नाही. ती वेळ म्हणजे दॅट अवर. आणि त्या अवर आहे वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला खेळण्याची. येशू ख्रिस्ताला जर खरोखर द्राक्षरस करायचाच नव्हता तर येशू ख्रिस्ताने केला की नाही केला सांगा बरं पाण्याचा द्राक्षरस? मग येशू ख्रिस्त असा तर कमेंट करणार नाही की मला करायचं नाही, मग तरी थोड्या वेळाने त्याचं मन परिवर्तित होतं, नाही 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 आता माझी चूक झाली, आता माझ्या आईचं मला ऐकायला पाहिजे, करतो मी आता द्राक्षरस, असं म्हणून काही त्यांनी केलं असेल का? नाही. त्याला जे काही सांगायचं होतं, अनेकदा त्या गूढ गोष्टी आम्हाला कळत नाही की ती वुमेन कोण आहे, दॅट अवर काय आहे आणि तो शिष्य कोण आहे. आणि याकडे या वचनाच्याकडून बघणं अतिशय गरजेचं आहे. जरी आपण अनेकदा म्हणतो की बघा येशू किती प्रेमळ होता की आपल्या आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी त्याची तरतूद केली. कोणाच्याकडे? आपल्या मित्राच्याकडे किंवा आपल्या भावाच्याकडे त्या मातेला त्यांनी पुढचं जीवनाकरता ठेवलेलं आहे की तू ह्याची काळजी घे. म्हणजे येशूने आपले कर्तव्य, माता पिताचं कर्तव्य पूर्ण केलेले आहे. परंतु प्रियांनो, ह्याबरोबरच एक आणखीन गूढ आणि रहस्य त्याच्यामध्ये हे लपलेलं आहे की तो आपल्याला काही गोष्ट तो शिकवत आहे. आणि त्या समयापासून इथे काय लिहिलेलं आहे? आपण योहान शुभवर्तमानामध्ये काय लिहिलेलं आहे परत एकदा मी वाचतो. योहान शुभवर्तमान 19वा अध्याय. मग त्याने त्या शिष्याला म्हटलंय, पहा ही तुझी आहे. आणि त्या वेळेपासून, फ्रॉम दॅट आवर, त्या समयापासून, आणि तो समय कोणता आहे? येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाणे. सुरुवातीलाच येशू ख्रिस्ताने आपल्या मातेला सांगितलं की तो समय अद्याप आलेला नाही आणि त्याने तो चमत्कार केलेला आहे, परंतु तो समय आलेला आहे. गेत्सेमने बागेमध्ये देखील तो प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करत असताना कोणीतरी वाचा योहान शुभवर्तमान 12वा अध्याय, मागे जा थोडंसं, आणि 17वं वचन वाचा. कोणीतरी जोरात वाचा. आपण देखील काही वचन वाचणार आहोत. 12-17.
12वा अध्याय आणि 17वं वचन. ते आणि बरोबर आहे ना, वाचा ना. काय लिहिलेलं त्या वेळेस, फ्रॉम दॅट अवर त्या. आणि परमेश्वर जेव्हा येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये होता तेव्हा तो पित्याकडे प्रार्थना करतो की पित्या झाल्यास या समय हा प्याला माझपासून टळून जाऊते. ती वेळ आलेली आहे, या वेळेपासून मला टळून जाऊ दे. कारण की ती वेळ म्हणजे कोणती वेळ होती? वधस्तंभावर जाण्याची तो समय होता, जो आज आपण गुड फ्रायडे म्हणून पाळतो. तो वेळ जो आहे त्याच्यासाठी येशू या जगामध्ये जन्मला होता. प्रेज द लॉर्ड. त्या वेळेसाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि ती वेळ नुसतं आपणच नव्हे, येशू ख्रिस्तच नव्हे, पिता परमेश्वर नव्हे, तर दूत देखील बघत आहे आणि सैतान देखील बघत आहे. कारण की ती वेळ अशी होती जी जगासाठी टर्निंग पॉईंट ठरणारी होती. जगामध्ये आजवर कधीच अशी वेळ आलेली नव्हती की देवाने आपला एकुलता एक पुत्र जगामध्ये पाठवलेला आहे, जो स्वतः देव आहे आणि तो मानवाच्या हस्ते मरण पावणार होता. आणि ती वेळ आता आलेली असताना तो योहान शुभवर्तमान 13वा अध्याय 1ल्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो, 13:1 मध्ये, की आता जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून त्याने या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते शेवटपर्यंत केले. परत एक वेळ रिपीट करतो, आपली ती वेळ आले आहे. ती वेळ म्हणजे कोणती वेळ? परत एक वधस्तंभावर जाण्याची वेळ आलेली आहे. ती वेळ जाणून घेतलेली आहे, ती समाप आलेली आहे, ती जवळ आलेली आहे. मग त्यांनी काय केलेले? सगळ्यांवर काय केलेली आहे? प्रीती आणि प्रेम केलेलं आहे. स्वकीयांवर शेवटपर्यंत त्यांनी प्रेम केलेलं आहे. जरी शिष्य सोडून गेलेले आहे, तो असा म्हटला का येशू ख्रिस्त, अरे पेत्रा, मी तुझ्यावर मंडळी रचीन, तुझ्या पेत्र म्हटलेल्या खडकावर मंडळी रचीन, परंतु तू काय केलेलं? मला 3 वेळेस नाकारलंय. येशू ख्रिस्त असा वधस्तंभावर म्हणत होता का? का पेत्रा तू नाकारला? का मला नाकारलं? नाही म्हणत होता. यहूदा इस्करियोत, तुम्हाला का फसवलं? तुम्हाला काय फसवलं? असं म्हणत होता का? नाही म्हणत होता. आणि आपल्याला ही गोष्ट दिसते की ती वेळ आली असताना त्यांनी नुसतं प्रेम आणि प्रेमच केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जसं जसं ती वेळ समीप येत आहे, आपण लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताचं आगमनाचा समय, ती वेळ आता समीप येत आहे. ती वेळ वधस्तंभाची होती, ती आज तुम्हाला आणि मला जीवन, तारण आणि सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जात आहे. परंतु एक आणखीन वेळ आहे जी तुमची आणि माझी वाट बघत आहे, आणि ती वाट ही आहे की येशूचं आगमनाचा समय जवळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे लोक तयार आहेत, जे लोक सिद्ध आहेत, जे लोक जागृत आहेत, त्यांना त्या वेळेचा लाभ मिळणार आहे आणि ते शहाणा कुमारी ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज इथे बसलेल्या प्रत्येकासाठी हीच आमची विनंती, आपली प्रार्थना, आपली देखील प्रार्थना की प्रभू, मी शहाणी कुमारी ठरावी. प्रेज द लॉर्ड. मी जागृत अशी ठरावी, यासाठी की माझा प्रभू येशू येईल तर मी त्यांनी बघावं. वो भी देखेंगे जिन्होंने उसे छेदा, देखेगा सारा जहां. तो पांढरा सिंहासनाच्या वेळेचा काळ आहे. परंतु प्रियांनो, ह्या वेळेच्याबद्दल आता मी शेवटचा मुद्दा घेतो आणि संपवतो की येशूने आपल्या मातेवर पण प्रीती केली, आपल्या शिष्यांबरोबर प्रीती केली, आणि तो आमच्यावरही प्रीती करतो आणि तो शेवटपर्यंत करत राहणार. प्रेज द लॉर्ड. मातेने आपल्या पुत्राची प्रीती ओळखली. प्रेज द लॉर्ड. की बघा, हा जरी मरण पावत असला, जरी तो जगाचे पाप हरण करत असला, तरी देखील एक कर्तव्यनिष्ठ मुलगा म्हणून तो माझी देखील तरतूद करत आहे. प्रेज द लॉर्ड. हो मुलांनो, लक्षात ठेवा, आपण तरुण झालेलो आहे. आपल्याला आपल्या मातेची, आपल्या वृद्ध पित्याची काळजी घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी तुम्हाला घडवलं, वाढवलेलं आहे, कदाचित ते परफेक्ट नसतील. येशू ख्रिस्ताला वाटत असेल ना की मी देवाचा पुत्र आहे, माझ्याकडे एकही गुन्हा नाही, पाप नाही. परंतु जगिक पिता कोण होता? त्याचा पिता, येशूचा पिता कोण होता? जगिक. आणि माता कोण होती? त्यांच्यामध्ये अनेक चुका त्याला दिसत असतील, तरी देखील त्यांनी त्याचा अपमान केला का कधी? त्याच्या आज्ञेत राहिला. वयाच्या 12 वर्ष असं लिहिलेलं आहे की तो परत आपल्या माता पित्याच्याकडे गेला आणि त्यांच्या आज्ञेत तो राहिला.
जर प्रभू येशू देवाचा पुत्र असून, तो परम पवित्र असून, तो जगिक माता पिता ज्यांच्यामध्ये दुबळेपणा आहे, कमकुवतपणा आहे, दुबळेपणा आहे, तरी देखील त्याच्या आज्ञेत राहतो, तर आमचे तरुण किंवा आम्ही का आईवडिलांमध्ये त्रुटी शोधतो? मम्मी तुला काय कळतच नाही, अरे कुठे जग कुठे गेलं, तुला काय मोबाईलचं काय कळतं का तुला? डॅडी आता काय करायला पाहिजे काय नाही तुम्हाला काही माहीत नाही. आमचं ऐका. मुलं आजकाल आईवडिलांना बोलू देत नाही, पटकन उलट उत्तर देतात आणि त्यामुळे आईवडील गप्प राहतात. ते म्हणतात जाऊ द्या, कशाला घरामध्ये वाद असायला पाहिजे. कारण की आजकाल साधा मोबाईल घेतला तर मुलं काही करायला तयार होतात, साधा अपमान केला तर कोणती स्टेप घेतील. हो प्रियानं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा, त्याच्याकडे नुसती नम्रता नव्हती तर त्याने आज्ञा पालन देखील केलेलं आहे. आणि आपल्या आयुष्याकडे तो बघत असताना त्यांनी परत एक वार 3 गोष्टी सांगितलेल्या आहे की बाई म्हणजे वुमन. नंबर 2 दॅट आवर म्हणजे कोणता आवर? समय वधस्तंभाचा. आणि तिसरी गोष्ट त्यांनी जी दाखवतली आहे त्याच्या शिष्याबद्दल. मी परत एक वार ती वाचतो आणि तो संपवतो की ह्या वेळेस 3 गोष्टी आता वधस्तंभाच्या जवळ होत्या. बाई होती, पण येशू ख्रिस्ताची माता मारिया होती. तो शिष्य देखील होता जो येशू ख्रिस्ताला प्रिय होता. आणि तिसरी गोष्ट येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं मरण देखील जवळच उभं होतं. आणि तिन्ही गोष्टी जवळ उभं असताना येशू तुम्हाला आणि मला आज या उद्गाराच्याद्वारे काय शिकवत आहे? आणि त्या उद्गाराच्याद्वारे हेच कळते की बाई म्हटलेली, बाई म्हणजे मंडळी. प्रेज द लॉर्ड. समय म्हणजे कोणता? येशूचा आगमनाचा समय जवळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बाई म्हणजे कोण आहे? वधू मंडळी, तुम्ही सर्वजण आहात. समय कोणता आहे? दॅट अवर. आता वधस्तंभाच्या पुढचा समय कोणता आहे? येशूचा आगमनाचा समय आला असताना. शिष्य म्हणजे कोण आहात? तुम्ही आणि मी. मंडळीची जबाबदारी, बाईची जबाबदारी कोणावर सोपवली? येशूनी शिष्यावर सोपवली. आज तुम्ही आणि मी त्याचे शिष्य आहोत. प्रेज द लॉर्ड. मंडळीची जबाबदारी, वाहण्याची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिली असताना तो समय जवळ आलेला आहे. तो समय जवळ आलेला आहे. आणि वचन याने सांगतं की त्यानंतर योहानाने त्या मातेला आपली माता म्हणून आपल्या शेवटपर्यंत त्याचा सांभाळ केलेला आहे. हो प्रियानो, आज इथे बसलेल्या प्रत्येक भक्तजनांनी, प्रत्येक सभासदाने, प्रत्येक विश्वासाने हा विचार करायचा की ही मंडळी, ही वधू, ही देवाने मला दिलेली जबाबदारी आहे. तो समय दॅट्स अवर खूप जवळ आलेला आहे आणि मला शेवटपर्यंत माझी जबाबदारी पूर्ण करायची. प्रेज द लॉर्ड. अर्ध्यात सोडून जायचं नाही की मला हे पाळक भेटले, मला हे ब्रदर भेटले, मला ते सिस्टर भेटले, चला मी चाललो मंडळीला सोडून. प्रियांनो, ज्या मंडळीमध्ये तुम्हाला जीवन मिळालेलं आहे, प्रेज द लॉर्ड, ज्या मंडळीमध्ये तुम्हाला तारण मिळालेलं आहे, ज्या मंडळीमध्ये तुम्हाला ख्रिस्त लाभलेला आहे, ती मंडळी ख्रिस्तामध्ये तुमची जबाबदारी आहे. कुठपर्यंत? त्या समयापर्यंत. कदाचित येशूचं आगमन अगोदर होईल तर, किंवा आमचं जाणं ह्या जगातून होईल तर तुम्हाला आणि मला जबाबदारी पार पाडायची आहे. येशू शेवट क्षणापर्यंत आपल्या प्रियजनांसाठी विश्वासू राहिला. हो प्रियानो, आपण शेवटपर्यंत विश्वासू आहे की नाही याच्याबद्दल आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण की येशू ख्रिस्ताने शेवटी जेव्हा त्याची माता आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि माता आणि भाऊकडे बघत असताना शिष्याने म्हटलं, हो तुझी माता आणि तुझे भाऊ तुला भेटायला आले. तेव्हा येशू ख्रिस्ताने काय म्हटलं होतं? कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई. प्रेज द लॉर्ड. यस, आज येशू तुम्हाला आणि मला बाई आणि आई म्हणून तो सन्मान देत आहे की त्या मंडळीचा तो सर्वस्वी आहे. आणि या मंडळीसाठी येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर प्राण दिलेला असेल तर मंडळी कशा प्रकारे रिस्पॉन्स देते याकडे तो शेवटला समय वाट बघणारा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. रिलेशन जे आहे, सहसंबंध जे आहेत ते सहसंबंध दाखवलेले आहे. एक कौटुंबिक, त्याचप्रमाणे सामाजिक आणि आध्यात्मिक ही जबाबदारी विशेष या वाक्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या जबाबदारीमध्ये विशेष तुम्ही आणि मी सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि जी सावधगिरी आपण बाळगताना विशेष की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे त्याचं वाक्य आहे की मी जसा आहे तसे तुम्ही असावेत.
मी जसा आहे तसे तुम्ही असावे, टू बी लाईक जीजस. येशूने या समयानुसार त्याने जी काही वागणूक आणि जे काही बोलणं त्याने केलेलं आहेत आणि ते जैविक जगिक दृष्टिकोनातून जरी होतं, परंतु त्याने विशेष करून मंडळीवरही होय त्याचं लक्ष होतं. आणि म्हणून प्रियांनो, आपण याकडे काळजी घेतली पाहिजे. या समयी आपण गीत ऐकूया. पास्टर रवी त्रिभुवन पुढे येतील आणि गीत सादर करतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरोखर प्रभू येशूने आमची जबाबदारी घेऊनच स्वर्ग सोडून, स्वर्गाचं वैभव सोडून तो आमच्यासाठी या भूतालावरती आला आणि आमची जागा त्याने घेतली. जिथं आम्ही मरायला पाहिजे होतं त्या ठिकाणी खरोखर प्रभू येशू आमच्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. तर हेच गीत आहे आणि आपण गीत गाऊन, मी आज गीत गाऊन प्रभूचा गौरव करत आहे. प्रेज द लॉर्ड. मेरे गुनाह की ये तूने सज़ा चाबुक की मार से, कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया बदले में प्यार के. मेरे गुनाह की ये तूने सज़ा चाबुक की मार से, कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया बदले में प्यार के. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया. Praise Jesus. दर्द था मेरा जो तूने सहा, चढ़ के सलीब पे, कर्जा किया मेरा तूने अदा, कांटों और कीलों से. दर्द था मेरा जो तूने सहा, चढ़ के सलीब पे, कर्जा किया मेरा तूने अदा, कांटों और कीलों से. फिर भी ना कम हुआ प्रेम तेरा, जान दे के तूने ये जीवन दिया.
फिर भी ना कम हुआ प्रेम तेरा। जान दे के तूने ये जीवन दिया। मरते हुए माफ करके गया और सितम मेरे लिए तूने खाई सजा या की ठोकरे। मरते हुए माफ करके गया और सितम मेरे लिए तूने खाई सजा दुनिया की ठोकरे। ये क्या किया तूने, क्यों ये किया? जान दे के तूने ये जीवन दिया। ये क्या किया तूने, क्यों ये किया? जान दे के तूने ये जीवन दिया। मेरे गुनाह की ये तूने सजा चाबुक की मार से। कुछ ना दिया मैं, कुछ ना दिया बदले में प्यार के, बदले में प्यार के, बदले में प्यार के। थँक यू, गॉड ब्लेस यू. खूपच सुंदर आमच्या बंधूंनी एक प्रश्नवाचक गीत सादर केलेलं आहे. येशू तू आहे महान. एका काळी खूप प्रसिद्ध विजय बेनेडिक्टचा हा अल्बम होता आणि तो गाजला होता. ये क्यों किया. खरोखर हा प्रश्न जग विचारतोय त्याला आणि तो प्रश्न आम्ही देखील त्याला विचारतो की आमच्यामध्ये काय पात्रता होती प्रभू, आमच्यामध्ये काय योग्यता होती. आमच्या घरचे लोक आम्हाला विचारत नाही, पण स्वर्गातून उतरणारा देव आम्हाला विचारतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्हाला काडीची किंमत नाही आमच्या घरामध्ये, आमच्या लोकांमध्ये, परंतु माझा देव म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी इतकं प्रेम करतो की माझे प्राण देखील तुझ्यासाठी देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळेच तर तो म्हणतो की तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. येस, आपण त्याच्या दृष्टीने अमोल आहोत. आपले दुःख, आपले अश्रू जो तो बुदलीत भरून ठेवतो त्याबद्दल तो सांगतो की ते मोलवान आहे. तू रडू नको बहिणी, तू रडू नको भावा, तुझे अश्रू मी जाणतो. येशू ख्रिस्त रडलाच होता आपल्या मित्राच्या त्या समयी जेव्हा पापामध्ये आणि अविश्वास, तेव्हा तो रडलेला आहे, मनातून तो खवळलेला आहे. हो प्रियांनो, येशू आमच्या समस्यामुळे रडत नाही. तो वधस्तंभावर गेला असताना त्या वधस्तंभाच्या वेदनेमध्ये पण रडत नाही, परंतु त्याला वाईट जेव्हा वाटतं जेव्हा आम्ही अविश्वासी ठरतो. चौथ्या उद्योगाकडे जाऊया आणि मत्तेय शुभवर्तमान याच्या 21वा अध्याय 46 वचन यामध्ये येणे प्रकारे